हालेलुया. कोणी नाहीये कोणाचं. हालेलुया. फक्त वेळ येऊ द्या, त्यावेळी तुमचा गुडघा परमेश्वरापाशीच टेकेल एक दिवशी. हालेलुया. त्यावेळेस तुम्हाला समजेल की कोण माझा आहे आणि कोण कोणाचं नाही. हालेलुया. पक्षपात करू नका परमेश्वराबरोबर. तुमच्या कृतीने पण पक्षपात करू नका. त्याला हर टाइम प्रथम ठेवा. प्रत्येक समयाला त्याला उंच ठेवा. हालेलुया. जो कोणी त्याला प्रथम स्थान देतो, देव त्याच्या मार्गामध्ये त्याचा आदर करतो. शास्त्रात लिहिले, हर एक मार्गात तो तुमचा आदर करेल. तुम्हाला इन्व्हिटेशन देईल, चल ये, मी तुला मार्ग दाखवतो, चल ये, मी तुझं कार्य करतो. पण आज टाइम नाही आपल्याला. हालेलुया. आपण आपल्या मित्रासंग तासभर बोलू शकतो, आपल्या मैत्रिणीबरोबर आपण 1 घंटा बोलू शकतो, पण परमेश्वराबरोबर आपण 5 मिनिट टिकू शकत नाही. यावरून तुमची स्पिरिच्युअलिटी कळते. यावेळेस म्हणून प्रभूला तुमचं मन ठाऊक आहे, म्हणून प्रभूला तुमचे विचार ठाऊक आहे. त्याला माहिती आहे हा फक्त स्वार्थी आहे, हा फक्त स्वार्थी कामासाठी माझ्याकडे येत आहे, फक्त याला काहीतरी हवंय म्हणून हा माझ्याकडे येत आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, तरी परमेश्वर तुम्हाला देईल, पण जाब विचारील. हालेलुया. असं नाही की प्रभू जाब विचार म्हणलाय, मी जाब विचारील, तर चांगल्या कामाचा पण विचारणार आहे आणि वाईट कामाचा पण विचारणार आहे. हालेलुया. वेळेचं मॅनेजमेंट करा, वेळेचा सदुपयोग करा. पौल म्हणतो. हालेलुया. चांगला उपयोग करा त्या वेळेचा. ती वेळ कदाचित तुम्ही ज्या वेळेस तुम्ही तुमच्या वाईट वेळेमध्ये परमेश्वराबरोबर आहात, हालेलुया, लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्या वेळेबरोबर तो असेल. हालेलुया. तुमच्यावर अशी वेळ येईल, तुमच्या वेळ येईल महिमेची. हालेलुया. किती लोक आमेन बोलते. हालेलुया. आणि येत्या दिवसामध्ये या सर्व टाकळी भानमध्ये माझी इच्छा आहे की देवाची वेळ तुमच्या लाईफमध्ये यावं. हालेलुया. आणि तुम्ही प्रभूचा मोठा आणि चांगला अनुभव तुम्ही घ्यावा. हालेलुया. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे, त्याने आपली धाव पूर्ण केली होती. त्याला उशिरा येशू कळला, तुम्हाला लवकर कळलाय. हालेलुया. त्याला येशू अशा वेळी कळला, त्याला देव अशा वेळी कळला, त्यावेळी त्यांनी खूप सारे पाप केले होते. त्याने देवाच्या लोकांनाच त्यांनी मारलं होतं. जे येशूचं नाव घेत होते त्यांना पण त्यांनी मारलं होतं. हालेलुया. त्यांनी विडा उचलला, त्यांनी सुपारी घेतली होती की येशूचा हर एक व्यक्ती मी मारणार, जो ईश्वर विश्वास ठेवतो त्या व्यक्तीला मी चर्चमध्ये घुसून मारणार. हालेलुया. जिथे चौकात दिसता तरी मी त्याला मारणार. त्याने विडा उचलला होता. त्याने तो म्हणला, मी अशी म्हणजे धाव पूर्ण करील. हालेलुया. मग त्याचं नाव होतं पौल. त्याला शौल म्हटले आधी. त्याने विडा उचलला होता की नाही, आताची जी वेळ आहे ती वेळ येशूचे नाव घेत आहे त्या लोकांना मारण्याची वेळ आहे. हालेलुया. त्याने ती वेळ निवडली त्याच्या लाईफमध्ये आणि त्याने कुकर्म चालू केलं. त्याने स्टेपनाला मारलं. त्यांनी अनेक शिष्यांना त्यांनी मारलं. लक्षात ठेवा. पण त्याची पण वेळ आली. तुमच्या जीवनात पण एक दर्शनाची वेळ येणार आहे. हालेलुया. प्रेज. आज तुम्ही किती पळा. हालेलुया. आज तुम्ही किती अधर्म करा, आज तुम्ही किती पापामध्ये असा, आज तुम्ही किती पण आईबापाचा सन्मान करणारे नसा, आज तुम्ही किती पण घाणेरडे असा, तुम्ही किती व्यभिचारी असा, एक दिवशी तुमचा एन्काउंटर परमेश्वराबरोबर होणार म्हणजे होणार. हालेलुया. आणि त्यावेळेस तुम्हाला हाक मारेल. हालेलुया. आणि तो आपोआप उत्तर तुला उत्तरच द्यावं लागेल, त्याला पर्याय ठेवणार नाही तो. हालेलुया. डावीकडचे सगळे खाली पडलेले असतील, उजवीकडचे सगळे मारून ठेवलेले असतील त्यांनी. हालेलुया. तो त्यावेळेस देव बांधतो ना, त्यावेळेस चारी बाजू बांधून ठेवतो. तुमच्या जीवनात एक एन्काउंटर येईल. हालेलुया. त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला हाक मारेल. हालेलुया. आणि त्यावेळेस जर तुम्ही नाही म्हटले ना, जगातला कुठला 30 मार खा तुम्हाला वाचू शकणार नाही. बॉन्डवर लिहून घ्या. हालेलुया. तुम्हाला वाचू शकणार नाही कोणी. हालेलुया. त्यावेळेस तो आवाज मारेल. तर म्हणून या इस्रायला श्रवण कर. हालेलुया. तुम्हाला त्याची हाक ऐकायची. आज किती पळा तुम्ही. हालेलुया. एक वेळ तुमचा गुडघा टेकणारच आहे. मग ती वेळ येण्यापेक्षा हीच वेळ आहे, आपला गुडघा परमेश्वरापाशी टेका, म्हणजे त्या शेवटपर्यंत मी टिकून राहील. किती लोक आमेन बोलतील. त्या व्यक्तीने पण खूप छळ केला. हालेलुया. खूप छळ त्याने केला, त्याच्या शिष्यांचा केला, सगळ्यांचा केला. त्या जीवनामध्ये एक एन्काउंटर झाला. हालेलुया. आणि तो एन्काउंटर असं देव त्याला बोलला की माझा छळ का करतोस. हालेलुया. का करतोस, तुला काय आनंद होतो त्याच्यामधून, तुला काय होतंय, का छळ करतोस. प्रभू त्याला क्वेश्चन केलाय, का छळ करतो, मला उत्तर दे. तुला आनंद होतोय, तुला मजा येते का त्याच्यामध्ये. हालेलुया. तुम्ही देवापासून दूर आहात ना, हा देवाचा केलेला तुम्ही एक प्रकारचा छळ आहे. हालेलुया. त्यावेळेस एखाद्या आईपासून एक मुलगा दूर होतो ना, त्याच्या मनामध्ये जे भरती उलटी होती ना विचारांची. हालेलुया. ती भरती उलटी कोणी जाणू शकत नाही. तसं एखादा मुलगा ज्यावेळेस परमेश्वरापासून दूर असतो ना, त्याच्या मनामध्ये जी भरती उलटी होती ना तुमच्यासाठी, हे पण एक मोठं रहस्य आहे. हालेलुया. पौल देवाचाच मुलगा होता. शेवटी देव आला. देव मुलाकडे येणार नाही तर कोणाकडे येईल. हालेलुया. तुम्ही देवाचे मुलं आहात, तुम्ही देवाला स्वीकारलाय. हां, आज थोडी परिस्थितीने, थोडं टेन्शन आहे, डिप्रेशनने तुम्ही दूर गेल्या, तुम्हाला टाईम नाही आज परमेश्वरापाशी बसायला, तुम्हाला 5 मिनिट नाही आज प्रभूपाशी बसायला. देव तुम्हाला बोलावत आहे. अजून पण क्रूस खांबामध्ये तेवढी ताकद आहे तुम्हाला आकर्षण करण्याची. हालेलुया. आणखीन पण तो ताकद ठेवतो तुम्हाला जवळ करण्याची. आणखी तुमचे ते हुंदके पुसेल. हालेलुया. तुमचे अश्रू तो पुसेल. हालेलुया. जे तुम्ही हुंदके देतात आपल्या घरामध्ये, जे तुम्ही उसासे टाकतात, यशया 35 मध्ये असं म्हटलंय, मी माझ्या लोकांचे हुंदके पुसेल. हालेलुया. तो हुंदक्यापर्यंत पोहोचलाय. हालेलुया. अश्रू तर दूरची ठेवा,
तो हुंदक्यापर्यंत तुमच्या पोहोचलाय. हालेलुया. तुमचे हुंदके पण तो विसरत नाही. ज्यावेळेस मी यशाया 35 वाचलं त्यावेळेस तो हुंदके पण विसरत नाही. लक्षात ठेवा. हालेलुया. तुमच्या लाईफ मध्ये हालेलुया तो कदापि तुमच्या जीवनातले हुंदके हालेलुया तो जास्त होऊ देणार नाही. मी येशूच्या नावात घोषित करतो, आज जे हुंदके तुमच्या लाईफ मध्ये आहेत ते येशूच्या नावात निघून जातील. हालेलुया. आणि तुम्ही आनंदी व्हाल आणि तुम्ही परमेश्वराबरोबर तुम्ही टिकून राहाल. किती लोक आमेन बोलतील? किती लोक आमेन बोलतील? मला माझा देव माझे हुंदके पुसणार आहे. नक्कीच तो मला माझ्या जीवनापर्यंत मला पोहोचवणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून शेवटपर्यंत विश्वासू राहा परमेश्वराबरोबर. तुमच्याबरोबर जे काही घडलाय, तुम्ही जे काही केलंय, हालेलुया, तुमची लढाई चांगली लढा. हालेलुया. मला शेजारी वाला माझी लढाई मी चांगली लढेल. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. लढाई आपल्याला लढाई आता ज्या लढाई या आपल्याकडे चालू आहेत त्या कपटीपणाच्या चालू आहेत. चहाडीने लढाई लढत आहोत आपण. हालेलुया. त्या काळामध्ये लढाई लढत होते ना. हालेलुया. त्या लढाया प्राण जाऊपर्यंत लढत होते. हालेलुया. जर कोणी लढाई जर ठरवली तर शेवटचा प्राण जाऊपर्यंत ते युद्धातून मागे येत नव्हते. हालेलुया. जर मी येशूला स्वीकारला आहे तर मी पण एका लढाईमध्ये हालेलुया प्राण देणे तक हालेलुया वफादार मी येशू ख्रिस्ताबरोबर राहील. हालेलुया. हीच खरी लढाई आहे. खरा लढवय्या कोण आहे? जो शेवटपर्यंत टिकून राहतो. खरा वॉरियर्स कोण आहे? जो शेवटपर्यंत टिकून राहतो. आज तुमची जी परिस्थिती आहे त्याच्याबरोबर शेवटपर्यंत टिकून राहा. हालेलुया. लास्टपर्यंत टिकून राहा. न जाणो लास्टच्या समयाला तुम्ही महिमा पाहाल परमेश्वराची. हालेलुया. शेवटपर्यंत टिकून राहा तुमच्या महिमेमध्ये. शेवटपर्यंत टिकून राहा तुमच्या दारिद्र्यामध्ये. शेवटपर्यंत टिकून राहा त्या बदनामीमध्ये. अजिबात प्रत्युत्तर करू नका. अजिबात कोणाला काही बोलू नका. हे युद्ध तुमचं नाहीये, हे युद्ध परमेश्वराचं आहे. हालेलुया. जो शेवटपर्यंत टिकतो तो विजय मिळवतो असं शास्त्रात लिहिलंय. हालेलुया. आज तुम्हाला शेवट नकोय. तुम्ही मध्य असताना तुम्ही डावी उजवीकडे वळता. हालेलुया. मध्यंतरी असताना तुम्ही डावी उजवीकडे वळता. तुम्ही मध्यंतरी असताना तुम्ही मनुष्याचा हात घेता. हालेलुया. आणि मनुष्याचा हात तर स्वार्थी हात आहे. हालेलुया. तो तुम्हाला मदत करेल पण त्याची इच्छा ही असते मी तुला मदत केली आहे, कुठेतरी माझं नाव घे. हालेलुया. जरी तो म्हणला ना नाही मला माझ्या नावाची गरज नाही, पण तुम्हाला माहिती आहे त्याला गरज आहे त्याच्या नावाची. हालेलुया. तो तुम्हाला बोलेल. आज नंतर तुम्हाला तो बोलून दाखवेल ज्यावेळेस करेल तुमच्या जीवनात काही तो काम. मनुष्य बोलून दाखवतो. हालेलुया. पण परमेश्वर कदापि बोलून दाखवत नाही. हालेलुया. तो कदापि म्हटला नाही मी तुम्हाला सूर्य दिलाय, मी कदापि म्हणला नाही मी तुम्हाला चंद्र दिलाय, तो कदापि म्हणला नाही मी तुम्हाला समुद्र दिलाय, तो कदापि त्याने तुम्हाला जे त्याने दिलंय त्याने कधी उत्तर पण मागितलं नाही. कधी लोक आमेन बोलतील? हालेलुया. त्यांनी कधीच मागितलं नाही. हालेलुया. कधी लोक माझ्या बरोबर आहे म्हणा मी माझी धाव पूर्ण करेल. चांगली लढाई जिंकेल. चांगली लढाई करा. हालेलुया. कोणतरी काढा बायबलमध्ये 2 तिमोथेचा 4था अध्याय वचन नंबर 7. 2 तिमोथेचा 4था अध्याय वचन नंबर 7. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आमेन. किती लोक आमेन बोलते? तुमच्या ख्रिस्ती लाईफ ज्यावेळी तुम्ही येशूला स्वीकारलं ना त्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या विश्वासाचं संरक्षण करायचं आहे. हालेलुया. आमेन. पौल म्हणत आहे माझा विश्वास मी राखलाय, माझ्या विश्वासाचं मी संरक्षण केलंय. हालेलुया. माझ्या विश्वासाला मी जपून ठेवलं या 70 वर्षामध्ये. हालेलुया. कारण विश्वास निघून जाण्याकरिता किंवा अल्पविश्वास होण्याकरिता किंवा तुम्ही दृष्ट होण्याकरिता जगात फुटाफुटावर प्लॅन तयार झालेले आहेत. हालेलुया. येशू बरोबर लाईफ सोपी नाहीये. येशू बरोबर लाईफ म्हणजे विश्वासाबरोबर सुयुद्ध करणं आहे तुमचं. हालेलुया. जो विश्वास तुम्ही धरलाय, जो विश्वास तुम्ही राखलाय त्या विश्वास संरक्षण करायला शिका. जो आपला विश्वास संरक्षण करायला शिकतो तो येशूमध्ये महिमा पाहतो. हालेलुया. कधी लोक आमेन बोलतील? शेवटपर्यंत आपला विश्वास राखून ठेवा. शेवटपर्यंत विश्वासू राहा. हालेलुया. जरी तुमचं मरण आलं, जरी तुम्ही 35 वर्षात जरी मेले तर विश्वासी राहूनच मरा. तोच विश्वास येशूचा आवाज ऐकेल आणि तुम्हाला कबरेतून बाहेर काढेल. हालेलुया. तुमच्या विश्वासाचं संरक्षण करा. हालेलुया. दुसरं काही जपू नका. हालेलुया. सगळं संपून जाणार आहे. तुमचा विश्वास कोणी संपवू शकत नाही. कोणत्या मायका लालमध्ये आणि सैतानामध्ये पण ती ॲथॉरिटी नाहीये की तुमचा विश्वास त्याने खतम करावा म्हणून. हालेलुया. जर तुम्ही स्थिर मनाचा मनुष्य आहे त्याला परमेश्वरापासून वरदान प्राप्त होतं. स्थिर मनाचा मनुष्य आहे त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद प्राप्त होतो. हालेलुया. जर तुम्ही स्थिर आहात तुमच्या विश्वासामध्ये, तुम्ही राखण केलं तुमच्या विश्वासाचं, तर निश्चित सांगतो येशू असा परमेश्वर आहे तो दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि जे काही आहे ते सर्व विश्वासावर डिपेंड आहे. तुमचा विश्वास तुम्ही राखला पाहिजे. हालेलुया. मी कुठल्या लग्न कार्यात जात आहे तर माझा विश्वास मी टिकून ठेवला पाहिजे. मी कुठे डीजे पुढे आहे तर माझा विश्वास मी टिकून ठेवला. माझा विश्वास काय सांगतो? हालेलुया. मी कुठल्या लग्नामध्ये आहे, मी कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, तिथं सदम गोमरा चालू आहे, तुमचा विश्वास तुम्हाला सदम गोमरातून वाचवू शकतो. जर तुमचा विश्वास तसा नाहीये, तुम्ही जर तुमच्या विश्वासाचं राखण करत नाही आणि म्हणताय होस काय होतंय त्याला,
एक दिवस तर आहे, हालेलुया. एक दिवशी तू पण काय होतंय, तू पण मरणार आहे, हालेलुया. लक्षात ठेवा, एक काय होतं ह्या सोडून द्या, काय होणार आहे तू केल्यावर हे लक्षात ठेवा, हालेलुया. देव विसरत नाही एक दिवस पण, तो प्रत्येकाचा जाब घेणार आहे. म्हणून ख्रिश्चन जो व्यक्ती आहे तो आता विश्वास जपत नाही, हालेलुया. तो मनुष्याचं मन राखण्याकरिता ख्रिश्चन लाईफ जगत आहे, हालेलुया. त्याला हाफ ख्रिश्चन लाईफ म्हणलंय. कोणती लाईफ म्हणा? हाफ ख्रिश्चन लाईफ. हा, आज सगळीकडे हाफ ख्रिश्चन लाईफ चालू आहे, हालेलुया. त्यांना हे पण करायचंय, त्यांना ते पण करायचंय, हालेलुया. त्यांना असं पण करायचंय. बायबल म्हणले की तुम्ही कोणी पण 2 धनाची चाकरी करू शकत नाही. एक हाफ ख्रिश्चन लाईफ, हालेलुया. एक हाफ ख्रिश्चन लाईफ खूप धोकादायक लाईफ आहे. ना तर स्वर्गात जाऊ शकत ना नरकामध्ये सुद्धा, हालेलुया. मध्येच येत ते, हालेलुया. मला वाटतं रॅप्चर मध्ये पण थांबणारच ते जरा काही वेळ, 2-3 बॉम्ब पडूपर्यंत, हा ना. एक हाफ ख्रिश्चन लाईफ आज प्रत्येक व्यक्ती जगत आहे आणि ते देवाकडून 100% अपेक्षा करत आहे. एक हाफ ख्रिश्चन लाईफ मध्ये तुम्ही 100% अपेक्षा कशी करू शकता, हालेलुया. तुम्ही अर्धवट जीवनामध्ये तुम्ही पूर्ण जीवन कसं मागू शकता? आणि म्हणून पौल देवाची इच्छा ही आहे, म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की आता मी पूर्ण केलाय की तुम्ही तुमची एक पूर्ण आणि परफेक्ट लाईफ तुम्ही जगावी, हालेलुया. म्हणून तो क्रूस खांबावर शेवट म्हणतो, हा आता मी पूर्ण केलाय, जी लाईफ तुम्ही जगायला पाहिजे आहे ती माझ्यामध्ये या, मी तुम्हाला दाखवेल लाईफ कशी जगायची, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. अजिबात डिलिंग करू नका अशा परिस्थिती बरोबर, अजिबात विकू नका कुठल्या परिस्थितीला, हालेलुया. अजिबात विकू नका स्वतःला कुठल्या परिस्थितीमध्ये. येशूमध्ये विश्वास राखून ठेवा, म्हणजे तुम्ही चांगलं युद्ध जिंकाल, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. पौल म्हणतो मी चांगलं लढलोय, हालेलुया. मी वाईट लढलो नाही. मी लढण्यामध्ये मी कुणाचं वाईट केलं नाही. मी ज्यावेळेस प्रभू बरोबर या पृथ्वीवर मी होतो, पौल म्हणताय मी चांगलं युद्ध केलंय. मी ना कुणाचं मन दुखावलं, मी प्रभूसाठी ना कुणाचं मन दुखावलं, मी ना कुणाचं वाईट केलं, ना मी कुणाचं वाईट केलं, ना मी कुणाचं चांगलं केलं. मी फक्त माझ्या प्रभू बरोबर चाललो. जर तुम्हाला चांगलं युद्ध जिंकायचं आहे तर येशू बरोबर राहा, हालेलुया. तो सेनाधीश परमेश्वर आहे, तो सेनापती आहे, त्याला माहिती आहे युद्ध कसं लढवण्यात येतं, हालेलुया. तो तुम्हाला शिकवेल, पवित्र आत्मा तुम्हाला योग्य वेळ येऊन शिकवेल. म्हणून ख्रिस्ती जीवन ही एक धाव नाही, हालेलुया. ख्रिस्ती जीवन एक शेवटपर्यंत टिकण्याचं एक स्थान आहे, हालेलुया. आणि आज तुम्ही ते शेवट सोडला आहे तुमचा, हालेलुया. आज तुम्ही दूर गेले आहात परमेश्वरापासून, हालेलुया. किती पण पौल म्हणतो मला किती पण अडचणी आल्या तरी माझ्या विश्वासापासून मी भडकणार नाही, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. 2 तिमोथेय 4:7 तो म्हणतो की तो डायरेक्ट असं म्हणतो की पौलाला तुरुंगवास. मला पौल खूप आवडतं. किती लोकांना पौल माहिती आहे? पौल एक असा व्यक्ती होता, गेल्या रात्र तो समुद्रामध्ये होता. 3 दिवस कंटिन्युअस तो समुद्रामध्ये प्रवास करत होता. त्याची जहाज तुटली समुद्राच्या मध्यभागी. प्रिस्किला आणि ॲक्विला त्याच्याबरोबर होते. त्याची जहाज तुटली, शास्त्रात लिहिले. आणि ते सगळेजण पांगले आणि पौल एकाच लाकडावर धरून त्याला समुद्र पार करायचा होता, हालेलुया. 1 लाकूड काफी आहे, हालेलुया. 1 क्रूस खांब काफी आहे, तुम्हाला समुद्र पार करेल, हालेलुया. तो एका लाकडावर तो गेले 1.5 दिवस तो समुद्रामध्ये, बायबल सांगतं 1.5 दिवस तो समुद्रामध्ये होता. आणि किती काकडलेले, समुद्र सोपा नाही. किती रात्र, एक काळोखाची रात्र त्यांनी समुद्रामध्ये घातली आणि तरी पण प्रभूला धन्यवाद करत चालला होता आणि समुद्र किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचला, हालेलुया. पूर्ण त्याचा जीव थंड झाला होता, त्याचं शरीर पूर्ण थंड होऊन पडलं होतं. जसा समुद्र किनाऱ्याजवळ आला त्याला वाटतं थोडीशी मी आग पेटवतो, स्वतःला गरज असते म्हणून तो आग पेटवायला गेला. त्या काट्यातून त्याला साप चावला. आधीच रात्रभर 2 दिवस समुद्रामध्ये इकडून तिकडून त्याला वाटतं त्याला थोडी माझं शरीर खूप आता हे झालंय, चला आता मी, म्हणून त्याने सर्पानामध्ये त्याने हात घातला, त्याला साप चावला, हालेलुया. आणि आल्याला एवढा साप चावून पण लोकांना म्हणतं शालोम. समजतंय तुमच्या ज्याला येशू गाजवाय त्याच्या जीवनात असंच होणार आहे, हालेलुया. प्रेज गॉड. त्याला दुःख, संकट, नग्नता, उपोषण, मरण त्याला कदापि सोडणार नाही, हालेलुया. कदापि. मी असं म्हणत नाही की येशूमध्ये आल्यावर तुमची लाईफ खूप समृद्ध होती, हालेलुया. ते झटके आहेत फक्त, काही नाही, हालेलुया. प्रेज गॉड. ते झटके भेटणार फक्त. कधी मध्ये एखाद्या वेळेस जॉकपॉट लागून जातो, एखाद्या वेळेस मोठं काम होतं ना तर 1.5 महिने होत नाही. बाळासाहेब होतं का? त्यांना पण माहिती आहे. येशू ख्रिस्ताबरोबर अडचणी आहेत, येशू ख्रिस्ताबरोबर नग्नता आहे, उपोषण आहे, मरण आहे, बदनामी आहे. जे हलक्या काळजाचे आहेत त्यांनी येशू बरोबर राहू नये, हालेलुया. जे दंडम आहेत, जे स्थिर आहेत त्यांनी येशू बरोबर राहावं. तीच मजा आहे, हालेलुया. किती लोक आमेन बोलते. पौल, हालेलुया, तो आपलं तसंच साप चावला तरी म्हणतोय शालोम. लोक म्हणले आता हे मरणार आहे, हालेलुया, आता संपणार आहे. गेली रात्र त्याने समुद्रामध्ये प्रवास केलाय, एका लाकडावर बसून आलाय, त्या साप चावलाय. लोक वाट पाहतो आता फेस येऊन मरल, फेस येऊन मरल, फेस येऊन मरल. ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर असाल त्यावेळेस लोक तुमची वाटच पाहतील, याचा कधी पाप बाहेर येईल, कधी हा मरण, कधी याच्यावर वाईट होईल, असं होईल, तसं होईल. लोक टपूनच आहे. लोक पौलावर पण टपून होते. याला आत्ता फेस येईल, मग फेस येईल, आत्ता फेस येईल, मग फेस येईल, हालेलुया. तो खाली पडला, हालेलुया. लोकांना वाटलं तो संपला, तो खाली
खाली पडला, पण 10व्या मिनिटाला पुन्हा उठून उभा राहिला. म्हणलं, या मी तुम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर सांगतो, हालेलुया, या मी तुम्हाला येशूचं काहीतरी सांगतो. प्राणघातक जरी तुम्ही पेले, पण कधी पिना, ज्यावेळेस तुम्ही अडचणीमध्ये आहात, तुम्ही संकटामध्ये आहात, हालेलुया, तुम्ही व्याधीमध्ये आहात, तुमचं कुठलंही काम होत नाही, तरी पण तुमचा फिक्स विश्वास आहे परमेश्वरा बरोबर, अशा वेळी तुम्हाला साप चाव, विंचू चाव, काही पण हो, कदापि तुम्ही मरणार नाही. हालेलुया. जो ईश्वर विश्वास ठेवतो, हालेलुया, त्याला मरणाचा अनुभव येणार नाही, शास्त्रात लिहिले. हालेलुया. मग कुठलंही मरण आणि कसंही मरण, हालेलुया, तुमच्यावर मरण चालू शकत नाही. कारण मरणा, तुझी नांगी कुठे? देव मरणाला क्वेश्चन करत आहे, कुठे तुझी नांगी? मला दाखव, तुझी नांगी माझ्या हातात आहे. हालेलुया. कधी लोक माझ्या बरोबर आहे? असा कोणी विश्वासू आहे की आज तो दुःखामध्ये, संकटामध्ये, विश्वासामध्ये परमेश्वराबरोबर टिकून आहे? हालेलुया. अजिबात नाही. हालेलुया. दुःख, संकट, नग्नता, उपोषण, मरण आलं का आपण चर्च बदलतो. हालेलुया. बाबा, या चर्चमध्ये आल्यापासून खूपच ताण वाढलाय माझ्या डोक्याला. हालेलुया. आपण सामर्थ्य शोधत फिरत आहोत आज. हालेलुया. हे चर्च झालं का ते चर्च, ते चर्च झालं का ते चर्च, ते त्यांना वाटतं चर्चमध्येच काहीतरी दिसतंय. हालेलुया. नाही. हालेलुया. प्रेज गॉड. चर्चमध्ये काही नाहीये, चर्चच्या पाळकामध्ये काही नाहीये. हालेलुया. चर्चच्या त्या जमिनीमध्ये पण काही नाही. हालेलुया. सगळं काही स्वर्गातून प्राप्त होतं, सगळं काही परमेश्वरापासून प्राप्त होतं. हालेलुया. 10-12 पाळक बदलण्यापेक्षा, 10-12 चर्च बदलण्यापेक्षा एकच ठरवा की येशूला मी कधी सोडणार नाही. येशू बरोबर राहिला, तोच येशू तुमच्या घरात येऊन पण तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. हालेलुया. त्याने पेत्राच्या सासूला घरात जाऊन त्यांनी आरोग्य दिलं, त्याने यायराच्या कन्याला घरात जाऊन त्यांनी बरं केलं. हालेलुया. त्याने यक्कायाला घरात जाऊन त्याने तारण दिलं. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. तुम्हाला बदलण्याची गरज नाही, तुमच्या घराचा ऍड्रेस त्याला ठाऊक आहे. हालेलुया. त्यावेळी त्याने जक्कायला हाक मारली, जक्कायला चल तुझ्या घरी. हालेलुया. समजतं किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. तो जक्कायला त्याने पेत्राच्या घरी गेला. हालेलुया. त्यांनी कधी पेत्राला पाहिलं पण नव्हतं. हालेलुया. खूप सुंदर घटना आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला काही पाहिजे होतं त्यावेळेस येशू आधी लाडू देतो. हालेलुया. धरे लाडू, मग चले माझ्या पाठीमाग. साक्षी झाल्याशिवाय आपण येशूच्या मागे येत नाही. पेत्र पण. हालेलुया. एकदा येशू ख्रिस्त समुद्राच्या किनारी वचन सांगत होता. हालेलुया. आणि पेत्राला काहीच भेटलं नाही. रात्रभर भाऊ फिरत राहिले, भाऊला काहीच भेटलं नाही. मग भाऊ मोकळे आले. हालेलुया. ज्यावेळेस पेत्र मोकळा आला त्यावेळेस त्याला समजलं की बाबा आता मी मोकळा आलो आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही मोकळे होत नाही तोपर्यंत येशू तुम्हाला भेटत नाही. हालेलुया. आत काही ठेवू नका. हालेलुया. सगळं जे काही आहे. हालेलुया. अनेकांना अशा परिस्थितीत प्रभू भेटला जे मरायला लागले, आत्महत्याला गेले होते, जे तुरुंगामध्ये होते, अशा सगळ्या नौख्यांना येशू ख्रिस्त भेटलेला आहे. हालेलुया. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पेत्र रिकामा झाला, हालेलुया, घमंड काय होता की मी समुद्राचा बादशाह आहे. हालेलुया. गेले 30 वर्ष मी समुद्रावर राज्य करत आहे. घमंड हा होता. हालेलुया. घमंड हा होता की मला माहिती आहे मासे कुठे भेटतात. घमंड हा होता. हालेलुया. पेत्राकडे भरपूर जहाज होता, त्याला माहिती आहे मी एक जहाज मोकळी आली ना, बाकीच्या जहाजात थोडा का होईना मासा येणार म्हणजे येणार. हालेलुया. हा घमंड त्याला होता. घमंड त्याला त्याच्या कामावर, त्याला घमंड होता त्याच्या समुद्रावर. कारण गेले लहानपणापासून समुद्रात डुबकी मारणारा व्यक्ती होता, लहानपणापासून मास्टर होता, कोळी होता, त्याला समुद्र ठाऊक होता. आणि गेले कित्येक वर्ष त्याला समुद्राने मासे पुरवले होते. पण एक दिवस असा आला, हालेलुया, समुद्रातले मासे कधी संपतील का? हालेलुया. ते तुम्हाला माहिती आहे. हालेलुया. पण पेत्रात टायमाला संपले ना. समजतंय काय म्हणत आहे? पेत्रात टायमाला संपले. हालेलुया. आणि येशू, आणि ज्यावेळेस संपलं सगळं पेत्राचं आणि मग निराश होत आला, त्यावेळेस तुम्ही तुमचं मन तुटलेलं होऊन तुम्ही जाल, त्यावेळेस तुम्ही रिकामा होऊन जाल, त्यावेळेस भरलेलं तुम्हाला दिसेल. त्या विधवेला विचारा, ती रिकामी झाली होती, तिचे भांडे कसे प्रभूने भरले. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. आज तुम्हाला रिकामं व्हायचं नाही. तुम्हाला हृदयात खूप सारं ठेवायचंय. तुम्हाला हृदयात तिला ठेवायचं, हृदयात तुम्हाला त्याला ठेवायचंय, तुम्हाला हृदयात सगळ्यांना ठेवायचंय. हालेलुया. आणि सगळे ठेवून तुम्हाला येशूला पण कोंबायचं. ये भाऊ तू पण ये, गुदमरण तो. त्याला नाही वाटत हे जोंगली गोष्टी. हालेलुया. त्याला नाही आवडत त्या गोष्टी. जिथं घाण आहे तिथं तो कसं काय येईल. हालेलुया. तुम्हाला त्याला कोंडून ठेवायचं, तू पण थांब. हालेलुया. मला तुला पण नाही सोडायचं. हालेलुया. हा व्याभिचार आहे आत्मिक लेवलचा. हालेलुया. की मला सगळं पण पाहिजे, मला येशू पण पाहिजे. हालेलुया. मी निकोलाईत आहे. हालेलुया. निकोलाईत म्हणजे प्रकटीकरण 2 अध्याय इफिसकराच्या पत्रातले निकोलाईत म्हणजे काय? त्यांना हे पण आवडत होतं, त्यांना ते पण आवडत होतं. हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे? देवून तर मी त्यांचा द्वेष करतो. जोपर्यंत तुम्ही रिकाम होत नाही, तुमचा घमंड तुटत नाही. हालेलुया. आणि देव घमंड असा तोडत नाही. ज्यावेळेस पेत्राचा घमंड तुटला की नाही बाबा, समुद्र पण एक दिवशी रिकामा ठेवू शकतो. हालेलुया. समुद्र पण जो विशाल आहे. हालेलुया. त्याचं माप नाही, त्याचा अंत नाही. हालेलुया. त्याची सुरुवात कुठं नाही, ठाऊक नाही, असा पण समुद्र कदाचित मला अडखळण होऊ शकतो माझ्या लाईफमध्ये. हालेलुया. पण त्याला येशू भेटला. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? त्याला काय भेटला? काय भेटला? काय भेटला? हा, येशू भेटला. त्याने नाही येशूला हाक मारली, येशून त्याला हाक मारली. हालेलुया. लक्षात ठेवा, तुमच्या परिस्थितीमध्ये तू स्वतः म्हणतो मी किती चांगला आहे,
माझा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. सो हे इन्व्हिटेशन आहे तुम्हाला आणि मला. आणि तो शिक्षण देत असताना पेत्र रिकामा आला आणि ऐकत होता कोणतरी शिकवत आहे आणि येशूने पाहिलं, मला शिमोना तुझी जहाज मला दे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि शिमोनाने त्याला जहाज दिली. आणि जहाज का दिली तुम्ही विचार करा. प्रभूने ती जहाज, प्रभू स्वार्थी नाही की तुमची जहाज घेईन आणि दुसरीकडे कुठं स्वार्थीला तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. त्याने त्याचीच जहाज घेतली, त्यालाच घेऊन गेला, त्याला मासे, त्याच्या जहाजात त्याला मासे पण दिले. हालेलुया. 5 मिनिटाची मीटिंग. किती मिनिटाची मीटिंग? येशू बरोबर किती मीटिंग झाली? म्हणलं इकडे जाळं टाक भाऊ, इकडे काय घमंड काय करतो, मी इकडे मालक आहे. हालेलुया. सगळ्या सृष्टीचा मालक तुझ्या जहाजीत बसला, इकडे मला विचार, इकडे जाळं टाक. तो म्हणला आणि ज्यावेळेस प्रभू बोलला त्यावेळेस तो म्हणला नाही प्रभू रात्री इथं नाही भेटलं मला. हालेलुया. असं काहीच नाही म्हणला. ज्यावेळेस प्रभू तुम्हाला काही देण्याचा प्रयत्न करेल, गुपचूप ऍक्सेप्ट करा, जड असलं तरी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अजिबात क्वेश्चन करू नका प्रभू, ज्यावेळेस प्रभू तुम्हाला देईल. हालेलुया. पेत्राने कुठला क्वेश्चन नाही केला. त्याने जाळं टाकलं, इतके मासे आले, त्याला कळालं आता बाबा समुद्र अजिबात विश्वास ठेवणार नाही. हालेलुया. विश्वास ठेवेल तर परमेश्वरावर ठेवेल. तो जिथून नाही तिथून पण काढू शकतो. हालेलुया. त्या दिवशी त्याचा समुद्रावरून विश्वास उठलाय. हालेलुया. आज तुमच्या हालेलुया, ज्यावेळेस तुम्हाला रिकामा पाठवतील ना, त्यावेळेस तुम्हाला वाटेल येशू हाच देव आहे. हालेलुया. म्हणून येत्या दिवसात तुम्ही रिकामे होणार आहात लवकरच. हालेलुया. लक्षात ठेवा. समुद्राने त्याला नाकारल्यावर त्याला येशूवा दिसला. हालेलुया. प्रेज. तिथं पण तो थांबला नाही. हालेलुया. जो समुद्र लाखांना बुडवतो, जो समुद्र कुणाची हायगाय करत नाही, त्या समुद्राने येशूला बुडवला नाही आणि त्या समुद्राने पेत्राला पण बुडवलं नाही. हालेलुया. विचारा त्या पेत्राला देव कसा घमंड तोडतो. तिथं न्यू घमंड तोडतो. हालेलुया. ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच्या पुढे तुम्हाला उचलून आपटतो, म्हणतो बघ कसा येऊ. हालेलुया. प्रभू तसाच आहे. शिष्य सगळे कोळी होते. हालेलुया. एकदा सगळ्यांना प्रभूने जहाजात बसवलं. हालेलुया. चला म्हणणे आपल्याला कफरनहूमला जायचंय. सगळ्यांना जहाजात बसवलं आणि येशू ख्रिस्त झोपून गेले. हळूच काहीतरी म्हणले, येऊ दे वादळ. हालेलुया. यांना कळू दे याचा विश्वास कोणावर आहे. हालेलुया. येशू सोपा नाही. त्याने जर तुमचं कांड करायला ठरवलं ना, कांडच मग आलं. तुम्हाला स्वीकारावंच लागेल त्याला, काही करून तुम्हाला येशूला उठवायला जावंच लागेल ज्यावेळेस तो वेळ येईल तुमच्या जीवनामध्ये त्यावेळेस. हालेलुया. मग त्यांनी म्हणला जा आपल्याला समुद्रामध्ये, त्यांना मध्ये जाऊ दिलं आणि मग प्रभू गेला झोपायला. हालेलुया. हळू काहीतरी म्हणलं असं, येऊ दे वादळ, कारण त्याच्या समुद्र त्याच्या आज्ञेच्या पलीकडे जात नाही. सगळा प्रिप्लॅन असतो प्रभूचा. हालेलुया. झोपताना म्हणला तर येऊ दे. हालेलुया. आणि मग येशू ख्रिस्त झोपून गेले. आणि जसं येशू ख्रिस्त समुद्रात झोपला, असं वादळ आलं भाई. हालेलुया. इतकं जबरदस्त वादळ आलं. आता हे म्हणायचं ना आम्ही समुद्राचे बॉस आहे. हालेलुया. मग यांना जहाज कुठं हलवायचे का, यांचे पाखडं दमले. हालेलुया. प्रेज गॉड. कुणी दोरी वाढतंय, कुणी हे करतंय, त्यांनी समुद्र ऐकणार. हालेलुया. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुमची परिस्थिती तुमच्या त्यांनी ऐकत नाही त्यावेळेस हार तर माना. हालेलुया. स्वतःला हार स्वीकार करा. येशू आहे ना विजयी करणारा. हालेलुया. तुम्ही लढत राहता, कुजत राहता, रडत राहता. हालेलुया. 4 चौघाला सांगत बसता, नाहीच व्हायना. जा ना प्रभूकडं. कवर भामट्यावानी बसून राहतो. जा प्रभूकडे. तो आहे, बसलेला आहे तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. प्रेज गॉड. तुम्हाला लढायचंय. तुमचा घमंड आहे तुम्हाला लढायचंय. हालेलुया. तुम्हाला घमंड आहे तुम्हाला विजयी व्हायचंय. तुम्हाला घमंड दाखवायचा आहे तुमचा की नाही मी हे करू शकतो. या कामात तुम्ही अनेक लोक गमावलेले आहेत आणि अनेक परिस्थिती तुमच्यातून निघून पण गेल्या आहेत. हालेलुया. म्हणून त्यांनी स्वतःवर लढले. प्रभूशिवाय नाही शांत होत काही गोष्टी. हालेलुया. काही गोष्टीला प्रभूच पाहिजे आहे शांत होण्यासाठी. किती लोक आमेन बोलतील. 12 लोक लढले. हालेलुया. किती लोक लढले? 12 लोक लढत होते. तर्क, इकडे वळव, तिकडे वळव. 12 इंजिनियर होते ते समुद्रातले. हालेलुया. त्यांना चौकांना त्यांना प्रत्येक समुद्रात त्यांना लेंथ माहिती होती. असं करा तसं करायचं. याच्या आधी भरपूर वेळा वादळ आलं होतं, पण हे वादळ सोपंच नव्हतं. हालेलुया. त्यांनी आवरलंच नाही. आणि त्यात नंतर जहाजीत पाणी भरल्यावर मरायला लागल्यावर एक जण म्हणला आता मरण्यापेक्षा जीवनाकडे जाणं बरं. हालेलुया. समजता मी काय म्हणताय. सगळ्यांना भीती होती मरण्याची आणि एक व्यक्ती निवांत झोपला होता. हालेलुया. प्रेज गॉड. त्याचं नाव येशू आहे. ज्यावेळेस तुम्ही धडपडीमध्ये आहात त्यावेळेस एक निवांत व्यक्तीकडे जा. हालेलुया. तो येशू आहे. त्याला झोपही लागत नाही, तो डुलकी घेत नाही. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील. धडपड करू नका. हालेलुया. हारताल. खरंच बोलतो मी. गिवअप. तुम्ही परिस्थिती लगेच गिवअप करायची आणि परमेश्वराकडे जायचं. तो तुम्हाला स्ट्रेंथ देईन. दावीद म्हणतो तो माझी ताकद आहे, तो माझा दुर्ग आहे, तो माझा खडक आहे, म्हणजे लपण्याची जागा आहे. हालेलुया. तो मला स्थिर करतो माझ्या सामर्थ्यात, माझ्या संकटामध्ये. किती लोक आमेन बोलतील. ते येशूकडे गेले. हालेलुया. नुसतं येशू आला. हालेलुया. येशू आला. फक्त समुद्राकडे पाहिलं. हालेलुया. पाहता क्षणी फक्त म्हणला शांत हो. हालेलुया. काय म्हटला तो?
हे पहिले झाले शांत. हालेलुया. शांत पहिले कोण झाले? हे शांत झाले पहिले शिष्य. आता कोण आलाय? आता तुम्हाला फिलिंग येऊ द्या. तर मग अशी फिलिंग आली पाहिजे, आता ईश्वर ज्यावेळेस मी हाक मारील ना त्यावेळेस तू येईल ना, शांतच होईन. हालेलुया. म्हणजे लोक आमेन बोलतील. त्यांनी हाक मारली, शांत झालं. आणि प्रभू म्हणतोय, अरे अल्प विश्वासू जनांनो, मी तुमच्या बरोबर कुठवर राहू. हाल, किती लोक माझ्या बरोबर आहे? म्हणा अल्पविश्वासू. अल्पविश्वासू कोण आहे? जे याच्याकडे येशू आहे पण ते घाबरत आहेत. हालेलुया. अल्पविश्वासू कोण आहे? हालेलुया. त्याच्याकडे येशू ख्रिस्त आहे तरी ते परिस्थितीला घाबरत आहे. अल्पविश्वासू कोण आहे? हालेलुया. त्याच्याकडे येशू आहे पण ते तुफानाला घाबरत आहे. हालेलुया. अल्पविश्वासू कोण आहे? त्याच्याकडे येशू आहे आणि ते घाबरत आहे दारिद्र्याला. अल्पविश्वासू कोण आहे? त्याच्याकडे येशू आहे, ते घाबरत आहे मरणाला. हालेलुया. म्हणून येशू त्यांना अल्पविश्वासू म्हटला. अरे अल्पविश्वासू शिष्यानं, मी तुमच्यावर किती दिवस राहू? कुठवर राहू? मी तुम्हाला कुठवर स्ट्रेंथ देऊ? हालेलुया. आता तरी जागे व्हा, आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर. आता तरी तुम्ही पाहिलंय, विश्वास ठेवा, मीच तो देव आहे, मीच तो परमेश्वर आहे, तुमच्या लाईफचे सगळे तुफानं शांत करेल. हालेलुया. तिथं पण प्रभूने त्यांच्यामध्ये विश्वास भरला. अजून एक वेळ आली. हालेलुया. वेळ काय आली? येशूबरोबर गेले, जेवले, खावले, मस्त टराम फुगले सगळेजण आणि येशूला सोडून गेले. हालेलुया. त्या समुद्रात, जो समुद्र त्यांना वारंवार बुडवतोय. हालेलुया. त्या समुद्र वारंवार त्यांना ठेचा मारत आहे. हालेलुया. आपण त्याच व्यक्तीला पुन्हा निवडतो. जो व्यक्तीने तुमच्या 10 टाइम तुमचं मन तोडलंय, 20 टाइम तुमचं मन तोडलंय, तो व्यक्तीला तुम्हाला सोडूच वाटत नाही. तुमची लाईफ त्याने बर्बाद केली आहे, तरी पण तुम्हाला तोच हवाय, तरी पण तुम्हाला तोच हवाय, तरी पण तुम्हाला तोच हवाय. हालेलुया. पुन्हा पण त्याच्या अध्यात पुढच्या अध्यात जाऊन पहा, पुन्हा पण त्यांनी लवकर जेवले आणि जहाजात बसले. आता येशूला सोडून निघून गेले. हालेलुया. प्रेज गॉड. वारंवार बायबल लिहिले, जो मूर्ख आपला मूर्खपणा पुन्हा पुन्हा करतो तो ओकीकडे परतणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आहे. हालेलुया. नीती 26:11 मध्ये लिहिले. हालेलुया. तुम्ही प्रभूला म्हणता, प्रभू नाही, मी असं करणार नाही. तुम्ही पुन्हा तेच करता. प्रभू आता या पापाकडे मी जाणार नाही, पुन्हा तुम्ही तेच पाप करता. हालेलुया. देऊन तो अशांना ओकीकडे परतणारे कुत्रे आणि कुत्र्यांना साथरात लिहिले प्रकटीकरण 22 मध्ये की त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाहीये. हालेलुया. कोण कुत्रे? जे वारंवार आपल्या पुन्हा त्याच पापाकडे वळत आहेत. कोण? जे प्रभूला म्हणतात, प्रभू माझ्याकडून आता हे होणार नाही, आणि पुन्हा तेच करत आहेत. त्यांना कुत्रे म्हणले बायबलमध्ये. ते ओकीकडे पुन्हा परत आहेत, पुन्हा जात आहेत आपली घाण तेच करायला, पुन्हा जात आहेत येशू माहीत असून पण तेच करायला. त्यांना प्रभूने कुत्रे म्हटले. हालेलुया. शिष्यानी पण तेच केलं. येशू माहिती आहे ना समुद्र किती अवघड आहे, त्यांना माहित होतं. त्यांनी खूप वेळा धोका दिला आपल्याला, प्रभूने आपल्याला वाचवलं, तरी पण त्याला न घेता गेले. हालेलुया. लक्षात ठेवा, त्यांनी येशूला नाही घेतलं आपल्या जहाजामध्ये, निघून गेले. पुन्हा त्यांना घमंडत होता ना, आम्ही चालवत जाऊ, नाही गरज आम्हाला याची. आणि ज्यावेळेस समुद्रामध्ये चौथ्या प्रहरी ज्यावेळेस वादळ आलं. हालेलुया. आणि प्रभू कसा आहे, त्यांनी पुन्हा समुद्रावर चालून दाखवलं. त्याच्यावर तुम्ही पुन्हा विश्वास ठेवताय, त्याच्या अंगावर पाय देऊन मी चालेल, इकडे माझ्यावर ठेवा विश्वास. हालेलुया. त्याच्यावर चालत तो गेला. हालेलुया. आणि त्यात एक जण म्हणा पेत्र, तुमच्या घरात एक जण असं तुम्हाला घाबरवणारा. हालेलुया. तसं ते जहाजामध्ये एक जण होता घाबरवणारा. हालेलुया. तो म्हणला भूत आलं. काय आलं? हां, आपल्याकडे अशा भोकाडी हा डेंजर शब्द आहे आपल्याकडे लहान मुलांना घाबरवायला. हां, तो म्हणला काय आलं? हां, भूत आलं. हालेलुया. सगळ्यांना घाबरवून टाकलं त्यांनी. तो पण घाबरला होता. येशूने तेवढ्यात एक वाक्य बोललं तिकडून, भूताला स्वतःचं शरीर नसतं. हालेलुया. तुमच्यातला अंधविश्वास त्याने पहिल्यांदा दूर केला. हालेलुया. की बाबांनो, भूत एक स्पिरिट आहे, त्याला शरीर नसतं. हालेलुया. पण आपल्याकडे भूताविषयी वेगळी संकल्पना आहे. भूत जर म्हणलं ते पहिली बाई असती, तिला हिरवी साडी असती, तिचे पाय उरफाटे असते. हालेलुया. तिने पैठणी घातलेली असती, ती पण पांढऱ्या कलरची हिरव्या. तिला 2च कलर माहिती आहे. हालेलुया. नेवाशेवून घेती का श्रीरामपूरमधून घेती काय माहीत नाही. हालेलुया. पण काठा पदराचीच होती. हालेलुया. हिरव्या बांगड्या, हसत होती नुसती. हालेलुया. भूताची संकल्पना आपली. बायबल काय सांगतं? बायबल म्हणतं भूताला स्वतः शरीर नसतं. ज्याला उलट्या पायाची दिसली त्याला 2 चापडीत मार. हालेलुया. मला दिसूस तो तुला मी आणत राहीन. हालेलुया. देव तुम्हाला भीतीपासून मुक्त करत आहे. हालेलुया. देव तुम्हाला तुमच्यातला अंधविश्वास काढ. जगातलं जे भूत आहे, भूत काय आहे? एक वाईट विचार आहे जे तुमच्या मनामध्ये येत आहे. हालेलुया. भूत काय आहे? हालेलुया. एक विचार आहे की चल आत्महत्या कर. हालेलुया. हा एक भूत आहे. एक इव्हिल म्हणजे काय? एक वाईट विचार आहे. हालेलुया. वाईट थिंकिंग करणं म्हणजे एक सैतानाच्या शक्ती आहेत. हालेलुया. भूत म्हणजे हे नाही की त्याला शरीर आहे मग तो आला नख वाढलेले. हालेलुया. लिस्टिप लावून बा डेंजर आहे भूत. हालेलुया. प्रेज गॉड. हे या भूतांवर विश्वास ठेवू नका. बायबल त्याला ते पौल म्हणतो, अरे भूताच्या शिक्षणाला लागू नको. मी जर बायबल उचलले तर भूताविषयी मी का बोलू? मी परमेश्वराविषयीच बोलेल. हालेलुया.
किती लोक आमेन बोलतील? हालेलुया, प्रेज गॉड. या हे भूत बित सगळं सोडून द्यायचं. हालेलुया. ज्या देवाने सर्व काय बनवलंय त्या देवाचा शिष्य व्हायच्या पाठीमागे लागा. हालेलुया. त्या देवासाठी पूर्ण होण्याच्या पाठीमागे चाला. हे सगळं तुम्हाला येऊन नमन करून जाईल. हालेलुया. सगळं तुम्हाला नमन करेल. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्तामध्ये असाल त्यावेळेस हर एक परिस्थित्या तुमच्या अधीन असतील, हर एक प्रभुत्व तुमच्या अधीन असेल, हर एक अधिकार, हर एक सत्ता तुमच्या अधीन असतील. ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या अधीन असाल. हालेलुया. सर्व तुमच्या अधीन होऊन जाईल, सर्व तुमच्या समोर येऊन थांबेल. हालेलुया. राजे तुम्हाला नमन करतील. ही तुमची क्वालिटी आहे, हा तुमचा अधिकार आहे की राजे तुम्हाला येऊन नमन करतील. हालेलुया. कुठेही 4 टाइम हात पसरू नका. हालेलुया. येशू त्या समुद्रावरून चालत आला. त्यात एक जण म्हणतो, कोण आलं? हा, भूत आलं. हालेलुया. भूत आलं. तो म्हणला, अरे भूताला स्वतःचं शरीर नसतं भाऊ. हालेलुया. नसतं. हालेलुया. आणि मग म्हणतोय, तू आहे काय? म्हणजे म्हणा चेक करून पाहायचं. हालेलुया. तू असन तर मी येतो, नसन तर नाही येत. काय लिहू बाबा? समुद्र मला माहिती कसा आहे, 2 अध्याय मला माहिती आहेत. त्यांनी काय केलं आहे ना, तू असेल तर मी येतो. हा एक अल्पविश्वास आहे. इथं मग प्रभू म्हणला, हालेलुया, तू याबरोबर किती दिवस राहू? हालेलुया. तू असेल तर म्हणजे काय? तुम्ही देवाच्या अस्तित्वाला तुम्ही नावं ठेवतात. तुम्ही देवाच्या अस्तित्वाला तुम्ही कमी लेखा. तू असेल तर मी येतो म्हणजे काय? तू आहे आणि मी जाणार आहे. हालेलुया. हे लोक आमेन बोलतील. तू आहे परिस्थितीमध्ये मी उडी मारणार आहे. तू आहे माझ्या दारिद्र्यामध्ये मी उडी मारणार आहे. हालेलुया. मी अजिबात थांबणार नाही. आणि तो म्हणला ये. हालेलुया. ज्यावेळेस तू ये म्हटला ना, हालेलुया, त्यातले 11 जे होते ना, जे बसलेले, ते म्हणले हे बुडणार. हालेलुया. हे नक्की बुडणार. हालेलुया. मागच्यानो कधी विश्वास ठेवू नका तुमच्या. हालेलुया. प्रेज गॉड. मागचे इतके डेंजर आहे, तुम्हाला नाही रे भाऊ. हालेलुया. हालेलुया. मी दुसरं बोलतोय. ओके. मैतीत पण जा, मागचे डेंजर असे ते कुणाला चांगलं होऊ देत नाही. लग्नातले पण बोला, हालेलुया, सोडणार आहे. मागचा म्हणला हा पक्का बुडणार आहे. हालेलुया. हा बुडणार आहे. लोक त्याची वाट पाहत होते की पेत्र बुडेल. हालेलुया. त्याच्यासमोर येशू आहे. लोक तुमची वाट पाहते. ज्यावेळेस तुम्ही ईश्वराला स्वीकाराल ना, लोक वाट पाहतायचं वाईट कधी होईल. अजिबात घाबरू नका मागच्यांना. पुढचा स्ट्रॉंग आहे. हालेलुया. पुढचा जबरदस्त आहे. हालेलुया. पुढचा स्ट्रॉंग आहे. हालेलुया. तो तुम्हाला कदापि बुडू देणार नाही. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? आणि म्हणून त्याने तो म्हणतो मला ये. हालेलुया. ये म्हणजे काय? त्याने पेत्राला तर हाक मारली, पण त्यांनी समुद्राला पण आज्ञा केली, माझा मुलगा येत आहे, याला बुडवायचं नाही. हालेलुया. स्तोत्र 18 मध्ये लिहिलंय की मी बुडत असताना त्याने मला हात दिला. हालेलुया. आणि तेच वचन पेत्राच्या जीवनामध्ये तिकडे जाऊन पूर्ण झालं. मी बुडत असताना त्याने मला काय दिला? हात दिला. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? जर शास्त्रात असं लिहिलं होतं, मी बुडत असताना त्याने माझा हात पुढं केला आणि त्याने मला जवळ केलं. स्तोत्र 18 मध्ये लिहिलं होतं. ते येशूच्या समोर पेत्राच्या जीवनामध्ये पूर्ण झालं. त्याने हे पण लिहिलंय, तू खाली नव्हे, तू उंच राहशील. तुमच्या लाईफ मध्ये पण याचं सत्यवचन पूर्ण होणार आहे. म्हणजे होणार आहे येशू ख्रिस्ताचं. गवत सुकेल, फुल कोण जाईल, पण देवाचं वचन सर्व काळ टिकेल. हालेलुया. सर्व काळ टिकेल तुमच्या लाईफ मध्ये देवाचं वचन. हालेलुया. पेत्राला त्याने बाहेर काढलं. हालेलुया. हात धरून बाहेर काढलं आणि अशा लोकांच्या समोर फेकलं जे म्हणले ते बुडणार. हालेलुया. त्याच्या गटामध्ये सामील केलं. चलो. हालेलुया. सामील केलं. तिथून पुढे पेत्र काय भेटतोय? हालेलुया. त्यावेळेस मला पेत्राचं एक वाक्य कळालं. त्यावेळेस मी योहानाचा ग्रंथ, याचा लास्ट अध्याय मी वाचला. त्यावेळेस मला पेत्र कळला. काय पेत्र मास्टर होता. पेत्र कधीच विसरला नाही. त्यावेळेस येशू ख्रिस्ताने हालेलुया पुनरुत्थान झाला आणि गेले 40 दिवस तो या पृथ्वीवर फिरत होता. येशूचा लास्ट दिवस होता आणि येशू ख्रिस्त त्या किनाऱ्यावर येऊन थांबला होता आणि येशू ख्रिस्ताने तिथं भाकर आणि त्याने मासे आपल्या शिष्यांकरिता बनवले, म्हणून तो आपली काळजी घेतो. हालेलुया. आचारी पण होतो कधी कधी तो आपला. का एलियाला विचारा कसा भाकर देतो. अशी भाकर दिली, उठ म्हणला. हालेलुया. उठ, एवढं खाऊन घे. कधी लोक आमेन बोलतील. जशी आई आपल्या मुलाला म्हणते उठ, रुसल्यावर म्हणते ना उठ बाबा हे खाऊन घे, तसं येशू पण काय सुंदर वाक्य एलिया जीवनात, एलिया उठ, एवढं खाऊन घे. हालेलुया. तुला पुढचा प्रवास करायचा. त्याला म्हणतात काळजी. त्यावेळेस मला पेत्र खूप आवडतो आणि शास्त्रात लिहिलंय येशू ख्रिस्त त्या किनाऱ्यावर आला, शिष्य आपापले पुन्हा मासे धरायला समुद्रात निघून गेलं. तुम्हाला म्हणतो तुम्हाला तेच पाहिजे येऊन जाऊन. हालेलुया. तुम्हाला जुनच पाहिजे येऊन जाऊन. तुम्हाला नवं नकोच आहे. देवाने किती तुम्हाला नवं करायचा प्रयत्न केला, पुन्हा जुन्याकडे गेलेच. हे पण शिष्य राहिले पुन्हा समुद्रात गेले मासेच पकडायला. पुन्हा ते गेले आणि आपल्या जहाजात बसलेले असताना, आपलं काम करत असताना अचानक त्यांनी पाहिलं की त्यांना 153 मासे भेटले. किती मासे भेटले? किती? 153चा अर्थ होतो सन ऑफ गॉड. हालेलुया. देवाचा मुलगा असाचा. 153 बरोबर एक्झॅक्टली 153 त्यांना मासे भेटले. आणि एक जण शिष्य काउंट करत होता. एक काय करत होता? आज थोडे कमीच भेटले, मोजतोय. तेव्हा म्हणला पेत्र त्याला म्हणलं किती भेटले? ते म्हणलं 153. याला लगेच अंदाज आला, 153 सन ऑफ गॉड. हालेलुया. पेत्राला कळून चुकलं
हिंट कळले पाहिजे तुम्हाला. हालेलुया. त्याला कळून चुकलं सन ऑफ गॉड. हालेलुया. त्याने किनाऱ्यावर पाहिलं, तिथं एक व्यक्ती आहे, तो भाकरी बनवत आहे आणि मासे त्याच्याकडे आहे. हालेलुया. आणि सगळ्या शिष्यांनी पाहिलं आणि येशूने त्यांना आवाज मारला. जसाच त्याने आवाज मारला, सगळे म्हणले हा येशू आम्ही आलोच. पण सगळ्यात समुद्रात मध्यभागी असताना पेत्राने उडी मारली समुद्रात. हालेलुया. सगळे जहाजाने आले, पण पेत्राने समुद्रात उडी मारली. त्याला माहित आहे हालेलुया, आज इथं डिस्टन्स खूप लांब आहे. हालेलुया. तर मी उडी मारेल, कारण किनाऱ्यावर जो आहे तो मला बुडू देणार नाही. हालेलुया. घाई करणारा व्यक्ती प्रभूसाठी पाहिजे. हालेलुया. सगळ्यांनी संत येशू जवळ आले, पण पेत्राने समुद्रात उडी मारली. हालेलुया. जहाजात जायला त्याला काही अडचण नव्हती, जहाजात पण तो गेला असता, पण एवढी उत्कंठा होती येशूला भेटण्याची. हालेलुया. त्याने समुद्रात उडी मारली आणि तो पोहत पोहत गेला. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. आज तुम्हाला उत्कंठा आहे का देवासाठी? हालेलुया. का तुम्हाला संत यायचंय? हालेलुया. आहे ना गाडी? चर्च कितीला सुरू होत आहे? 1ला सुरू होत आहे. जो घाई करेल ना ख्रिस्तासाठी, हालेलुया, त्याला नक्की कधी देव बुडवणार नाही. हालेलुया. कदापि तो बुडणार नाही. घाई करा तर देवासाठी करा, घाई करा तर आपल्या परमेश्वरासाठी करा, जे पेत्राने घाई केली. हालेलुया. म्हणून पेत्र का तो म्हणला की तुझ्या ठाईच मी मंडळी रचेन? ज्याला घाई आहे ना देवाच्या कामाची, हालेलुया, त्याच्याद्वारे देव मंडळ्या तयार करतो. जो आळशी नाही ना, त्याच्याद्वारे देव मंडळ्या तयार करतो. हालेलुया. जो आळशी आहे तो आपली शिकार धरू शकत नाही. शास्त्रात लिहिलंय, आळशी कधीच आपली शिकार धरू शकत नाही. जो आजचं काम उद्या लढतो तो सैतानापासूनच आहे, लक्षात ठेवा. हालेलुया. देवाचं असंच काम आहे की आजच तारण आहे, लगेच आहे. देवाचं हे काम आहे. हालेलुया. देव कधी त्याच्या टायमाला उशीर करत नाही. आज तुम्ही का उशीर करत आहात? आजचं काम उद्या का लुटत आहात? हालेलुया. आळशी का तुम्ही बनल्यात? जर तुम्हाला माहिती आहे सर्वशक्तिमान परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तर माझ्या कामात मी आळस का केला पाहिजे? चर्च जाण्यासाठी मी आळस का केला पाहिजे? हालेलुया. आज आपण एक हाफ ख्रिश्चन लाईफ जगत आहोत, आणि ही ख्रिश्चन लाईफ ना तुम्हाला महिमा देऊ शकत, ना तुम्हाला प्रतिफळ देऊ शकत. ही लाईफ तुम्हाला फक्त बदनामी देईल, ही लाईफ तुम्हाला फक्त टोमणे देईल, ही लाईफ तुम्हाला फक्त मागण्यासाठी शिकवेल. हालेलुया. एक हाफ ख्रिश्चन लाईफ, जो हाफ ख्रिश्चन लाईफमध्ये आहे तो सतत प्रभूला मागत राहील. हालेलुया. आणि जो एक पूर्ण ख्रिश्चन लाईफ आहे तो प्रभूसाठी काहीच मागणार नाही, तो प्रभूसाठी पूर्ण करत जाईल, म्हणजे त्याचं सगळं काही पूर्ण होत जाईल. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? किती लोक आमेन बोलतील? हा तो देव आहे. हालेलुया. म्हणून यशाया 1:3 कोणीतरी वाचा. आज आपले लोक प्रभूला ओळखत नाही. यशाया 1:3. हालेलुया. 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 यशाया 1:3. बैल आपल्या धान्याला ओळखतो, हा. गाढव आपल्या मालकाचे ठाणे ओळखतो, हा. पण इस्रायल ओळखत नाही. देव म्हणतो जो बैल आहे ना, बैल तो आपल्या मालकाला ओळखतो. जो गाढव आहे ना, गाढव ते आपल्या धन्याला पण ओळखतं. पण जे माझे लोक आहे ना ते मला ओळखत नाही. जे माझे लोक आहे ना ते विचार करत नाही मी कसा आहे. जे माझे लोक आहे ना त्यांना अजून माहितीच नाही मी कसा आहे. हालेलुया. त्यांना फक्त एवढं माहिती आहे, प्रार्थना केल्यावर भेटतं. हालेलुया. त्यांना मुकुटाविषयी माहीत नाही आहे, त्यांना स्वर्गाच्या गोष्टीविषयी त्यांना माहीत नाही, प्रभू कोण आहे त्यांना ठाऊक नाही. त्यांना एवढंच माहिती आहे की संडे स्कूल आपलं एवढंच शिकवलं की त्याला मागा म्हणजे हालेलुया. एवढं आपल्याला कन्फर्म झालंय. हालेलुया. पण तो देव कसा आहे? देव म्हणतो माझे लोक मला नाही आज ओळखत मी कसा आहे, मी कोण आहे, माझं प्रभुत्व किती मोठं आहे, माझे अधिकार किती मोठा आहे, मी सगळ्या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे. माझ्याकडे आल्यावर तुम्हाला फक्त 70 वर्ष नाही, तुम्हाला हालेलुया सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हालेलुया. असं जीवन भेटेल जिथं अश्रू नाही, तिथं दुःख नाही, तिथं वेदना नाही. हालेलुया. कायम स्वरूपी तुमचे तो अश्रू पुसतील. मी असा आहे. हालेलुया. मी तसा आहे काय? हालेलुया. इब्री 4:10 मध्ये तो असं म्हणतो, मी तुमच्या प्रार्थना विसरेल काय? हालेलुया. मी तुमचे पवित्रांच्या गरजा भागवल्या, मी ते विसरेल काय? हालेलुया. तो मी तुमची आराधना विसरेल काय? मी तुमचा त्याग विसरेल काय? मी अन्यायी परमेश्वर आहे काय? हा तो देव आहे. हालेलुया. ना तुमच्या प्रार्थना विसरणार, ना तुमचा त्याग विसरणार, ना तुमचं काय विसरणार. हालेलुया. पण जर प्रार्थना करत नाही तर तो काय आठवण ठेवील? हालेलुया. तुम्ही त्यागच करत नाही, कुठल्या त्यागाची तो आठवण करेल. हालेलुया. एक जीवन आहे ख्रिस्ती जीवन. खरं ख्रिस्ती जीवन काय आहे? हालेलुया. एक ख्रिश्चन लाईफ काय आहे? हालेलुया. ख्रिश्चन लाईफ ही आहे एका पित्याचं आणि एका मुलाचं नातं, म्हणजे एक रिअल ख्रिश्चन लाईफ आहे. हालेलुया. ख्रिश्चॅनिटी काय आहे? एका मुलाचं आणि आपल्या बापाचं नातं, म्हणजे एक ख्रिश्चन लाईफ आहे. हालेलुया. ख्रिश्चन लाईफ ही नाही आहे म्हणजे मागा म्हणजे मिळेल. हालेलुया. ख्रिश्चन लाईफ ही आहे एक नातं आहे, एक नातं आहे जिथं बाप दिल्याशिवाय राहत नाही आणि जिथं मुलगा मागितल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. एक ख्रिश्चन लाईफ, एक ओरिजिनल ख्रिश्चन लाईफ ही आहे. हालेलुया. तुमचं नातं, जर तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणत आहात तर पहिला प्रश्न माझा हा असेल या गावामध्ये की तुमचं नातं पित्याचं कसं आहे? हालेलुया. की तुमचं तुमच्या देवाचं नातं कुठपर्यंत आलंय? हालेलुया. जर तुमचं नातं इथपर्यंत आलं असेल, तुमच्या मागण्यापूर्वी तुम्हाला भेटत असेल, तुम्ही योग्य नात्यामध्ये आले आहात. हालेलुया. जर तुम्ही या नात्यामध्ये आले आहात, जर तुम्ही इथपर्यंत नातं जपलं आहे, तुम्हाला झोपेतही परमेश्वर आणून देता येईल याप्रमाणे, तर हे तुमचं नातं परफेक्ट झालेलं आहे. हालेलुया.
तुमचं नातं काय आहे? हालेलुया. फक्त प्रभू जर तुम्ही थोडं दिलं, तुम्हाला 12 टोपल्यावरून तुमच्या हातामध्ये येत आहे. तुमचं नातं स्ट्रॉंग झालेलं आहे. हालेलुया. तुमचं नातं प्रभूचं मग कसं आहे? हालेलुया. एक रिकामा भांडे घेऊन तुम्ही आले आहात आणि सगळे भांडे तेलाने भरलेले आहेत. हे नातं आहे ख्रिस्ता बरोबर. आज तुमचं नातं वाढलंय का देवा बरोबर? हालेलुया. आज तुम्हाला कुठं कमी पडत आहे का? हालेलुया. आज जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जर कमी पडत आहे तर निश्चित आहे की तुम्ही ख्रिस्ताबरोबर तुमचं नातं तुम्ही स्ट्रॉंग केलं नाही. हालेलुया. जगिक नाते तुम्ही संसारामध्ये तुम्ही किती पण आणा, कमी पडेल. हालेलुया. मी अनेक जण पाहिले चर्चमध्ये. एक बाई माझ्याकडे आली होती आणि म्हणली, पाळक साहेब मला तसा सोपा पाहिजे, प्रार्थना करा. कुठं आली ती काय माहिती पाहून लागणार. पाळक साहेब फोटोच काढून आणला तिने. म्हणे प्रॉफिट आहात तुम्ही. हालेलुया. असा घरात दिसलाच पाहिजे म्हणे. हालेलुया. सुपारी मला, हा तुम्हीच पहिले बसताल त्याच्यावर. केली बाबा. आता काय अशा उगत्या सुपाऱ्या भरपूर असते. मग केली बाबा प्रार्थना, प्रभू दे बाबा हिला सोपा. लोन काढलं बाईने बचत गटाचं फक्त सोप्यासाठी. हालेलुया. कायसाठी? हा रियालिटी आहे. हालेलुया. लोन काढलं तिने. हा अजून फेडी ती जमानाचा घेतला तिने. हालेलुया. 78,000चा तिने घेतला बाबा सोपा. बसलं डायरेक्ट म्हणून आज जातं. हालेलुया. तिने असा सोपा घेतला. बोलावलं आम्हाला प्रार्थनेला पुण्यामध्ये. मग आम्ही गेलो बाबा प्रार्थना. मी बसलो थेट खालीच गेलो. म्हणलं बरोबर 78,000चा जेव म्हणलं कम्प्लीट. 4,000 हप्ता पडला बाईला, अजून फेडती. आणि मग प्रभूकडे ही मागणी सोप्याची. मग 2-3 महिने निघून गेले. मग दुसऱ्या लग्नात गेली. तुला तो आवडला. तिने माझा थोडा हलक्याच क्वालिटीचा आहे, हिचा जरा चांगला दिसतोय. दुसऱ्यांदा बोलावलं घरी. पाळक साहेब आपण थोडी घाईच केली. आता लेटेस्ट अपडेटवाला आला होता, भारी होता. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की आपण तृप्त होऊ शकत नाही वस्तूंनी. हालेलुया. आपल्याला आज हे आवडेल, उद्या अपडेटेड येईल, उद्या ते आपल्याला आवडेल. हालेलुया. आपण अपडेट गोष्टीवर लक्ष ठेवणार आहे. हालेलुया. पण या अपडेट, ज्याला अपडेट व्हायचं आहे ना, तो दरिद्र्यास लागेल, लक्षात ठेवा. हालेलुया. जे आहे त्याचा विश्वास करा. जे आहे तुमच्याकडे त्याचा, ते प्रभूला तुम्ही मागितलंय, प्रभूने दिलंय तुम्हाला. लोन घेऊन का ना तुम्ही गेलंय, उपकर तुम्ही घातली सोप्यावर, पाळगाला बसवलं तुम्ही सोप्यावर. हालेलुया. लगेच आता सोपा चेंज. हालेलुया. सोपा लगेच चेंज. कसं होऊ शकतं? तुम्ही असे दोघले तुम्ही कसे असू शकता? हालेलुया. प्रभू देण्याचा विचार करतो, तूच तुमची मागणी बदलून जाती. हालेलुया. तुम्ही केलेल्या प्रार्थना तुम्ही आज विसरल्या. हालेलुया. दावीदाने केलेली प्रार्थना देव विसरला नाही. देव कदापि विसरत नाही तुमच्या प्रार्थना. मी अनेक तरुण पाहतो, ते आमच्याकडे येतात, पाळक साहेब जॉबचं काम कुठं व्हाय ना, पाळक साहेब कामच व्हाय ना, कुठं इंटरव्ह्यू जाते, पाळक साहेब काम व्हाय ना. मग आम्ही जर प्रश्न केला, तू देवाला काय म्हणला का? तो म्हणतो, हा म्हणलं होतो, सगळं सोडीन, मला तुझं काम करायचं आहे. हालेलुया. काय करतो ते? काय म्हणतो तो? सगळं सोडायचंय, मला देवाचं काम करायचंय. कुणाला म्हणला? उपदेशक 5 वाचलं तर काय म्हणतो? माझ्या पुढे काय बनव उद्गार काढू नकोस, तो पृथ्वीवर मी स्वर्गात आहे. हालेलुया. माझे शब्द. आणि आपण म्हणतो मला फक्त प्रभूचं काम करतो, मला काहीच नको प्रभू. आणि मग प्रभू काहीच होऊ देत नाही. मग रडत आमच्याकडे देते, पाळक साहेब काम होईना. अरे तुझे शब्द जपून वापर. हालेलुया. प्रेज गॉड. शब्द जपून वापर. मी काय मागत आहे प्रभूला. आणि प्रभू तसा आहे का थोडं वेटिंग करीन? हालेलुया. त्याने कान घडवला, तू ऐकतो. हालेलुया. तुमच्या प्रार्थना पण एवढ्या मूर्खपणाने तुम्ही करताय. हालेलुया. प्रेज गॉड. तुम्ही जरा अपडेट व्हा आता काहीतरी ख्रिस्तामध्ये. हालेलुया. डायरेक्ट देवाचं राज्य मागे सगळं तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज गॉड. तुम्ही आता चेंज व्हायला पाहिजे. हालेलुया. कुठपर्यंत मागणार तो कुठपर्यंत देणार. हालेलुया. तो देणारच आहे. पण अशा मागण्या आहेत तुमच्या की दुसऱ्या महिन्यात तेच गोष्ट परत चेंज झाली पाहिजे. कदापि येऊ शकत नाही चर्च. माझ्याकडे लक्ष द्या, मी तुम्हाला आज काहीतरी सांगत आहे. मी त्या बाईचं उदाहरण पाहिलं. तिला दुसरा सोपा लगेच आवडला. लगेच दुसरा सोपा तिला आवडला. ती ते घ्यायचे पण तयारीमध्ये. घेतला का नाही काय माहित नाही. मी घर सोडून दिलं, नकोच बाबा. समजतंय? जे कोणी सारखं बदलत आहे, आधी पेत्र म्हणतो तुला मी जाऊ देणार नाही क्रूसावर, दुसऱ्या मिनिटाला म्हणतो मी तुला ओळखत नाही. समजतंय? देव तुमच्याबरोबर कसा राहील, कसं तुमच्याबरोबर तो व्यवहार करेल, तुमच्याबरोबर कसा तो आपलं मन तुम्हाला सांगेल. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे. आणि देवाला मदत करण्याचा प्रयत्न करू नका, फसताल. हालेलुया. प्रेज गॉड. म्हणा देवाला मदत करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जो अब्राहामाकडून झालता. हालेलुया. जो सारेकडून झालता. त्यांना वाटलं प्रभू म्हणला ना तुला मुलगा होईन, कुडून का होईना, होईन ना, जा आगारेकडं. हालेलुया. भविष्यवाणीच पूर्ण व्हायची ना, भविष्यवाणीच पूर्ण होणार आहे ना. मग तो अब्राहम पण, तो पण गेला तिच्याकडे. हालेलुया. आणि मुलगा झाला. देवाला मदत करू नका. देव बोललाय मी तुला उंच करील, तो उंच करील. अजिबात डावी उजवीकडे वळू नका. त्याला मदत करायचा प्रयत्न करू नका. देव बोललाय तुमच्याविषयी, त्याला हेल्प करू नका. त्याचं वचन पूर्ण होण्याकरिता. हालेलुया. की तुम्ही स्वतःहून तुमचा जीव टांगू नका. हालेलुया. तो मास्टर आहे पूर्ण करण्यामध्ये. हालेलुया. किती लोक आमेन बोलते. ही इज अ मास्टर ऑफ दॅट. तो त्याच्यामध्ये खूप त्यांनी त्याची डिग्री त्याच्यामध्ये. हालेलुया. तो जो बोलला तो पूर्ण करेल.
अब्रामाने काय केलं? हालेलुया. देवाला मदत करण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. रिबेकाने काय केलं? भविष्यवाणी पूर्ण होण्याकरिता मागं पुढे करून टाकलं. हालेलुया. शेवट कवायना भविष्यवाणी पूर्ण झाली असती इसाकाबाबत, याकोबाबाबत. देव म्हणला होता की बघ तुझा जो धाकटा आहे तो थोरल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. देव म्हणला ते होणार होतं. हालेलुया. प्रेज गॉड. पण रिबेकाने काय केलं? तिने पटकन लोकर बिकर दिली आथरून, जा पटकन जा पटकन जा. तिला माहित होतं देव बोलला होता की असं असं होणार आहे. देवाला मदत करू नका. हालेलुया. समजतं मी काय म्हणत आहे? तो असा तसा नाही तुमची मदत तर घेईल. हालेलुया. तो मास्टर आहे. हालेलुया. अख्खं जग सुरुवातीपासून एंड पर्यंत त्याची मदत घेत चाललंय. हालेलुया. आणि तुम्ही कोणते 30 मार्क खा तुम्ही त्याला मदत करायला चालले. हालेलुया. आपण दिलं तरी म्हणतो आता दिले, आता प्रभू माझे मार्ग मोकळे करील. हालेलुया. समजते काय म्हणत आहे तुम्ही? आणि मला ते एका व्यक्तीने मला चर्चला फॅन दिले. पाळक साहेब चर्चला फॅन दिले. त्याचं मला थोडं वाद झाले, वैचारिक वाद होता चर्चमध्ये. फॅनच काढून नेले त्यांनी. फॅनच नेले काढून. हालेलुया. मी आलो, फॅन गायब. हालेलुया. बाप रे बाप. मला उत्पत्ती 6 आठवली. मनुष्य आपल्या विचाराने भ्रांत होतो. हालेलुया. फॅनच गायब. हालेलुया. अजून नाही आणले, गायब. आम्ही दुसरे लावले. बाबा नकोच बाबा आता. समजतंय काय म्हणते? आपण जर प्रभूला जर मी डायस दिला तर प्रत्येक रविवारी माझी अपेक्षा असती माझा डायस मला दिसला पाहिजे. हालेलुया. प्रेज गॉड. मला डायस मला दिसला पाहिजे. जर नाही दिसला पाळकाला म्हणतो विकला काय का, कुठं गेला का काय. आपण लगे म्हणतो ठेवला का काय मागं. हालेलुया. आपल्याला आपलं लक्ष नाही आपल्या वस्तूंकडे. जे चर्च तुम्हाला ख्रिस्ताने दिलं आहे, हालेलुया, एक अपडेट लाईफ जगा. जे तुम्हाला चर्च देवाने दिलं आहे त्या चर्चच्या वस्तूंकडे तुमचं लक्ष आहे काय? ट्रिपल तुटून 2 महिने झाले आहेत तुमच्या चर्चमध्ये. तुमची कुकरची चिट्टी बिघडली, तुम्ही लगेच बायको म्हणली आण, लगेच तासभरात चिट्टी येते आणि तर कुक तिथं 3 टाइम ट्रिपल फुटून वाजू राहिले. तुमचं लक्ष नाही. हालेलुया. प्रेज गॉड. चर्चचे माईक बिघडलेले आहेत. हालेलुया. प्रेज गॉड. त्याच्याकडे तुमचं लक्ष नाहीये. हालेलुया. म्हणून देव म्हणतो ना संसाराची फुशारकी मी तुच्छ लेखतो. डोळ्याची वासना, देहाची वासना आणि संसाराची फुशारकी. तुम्ही असताना जर तुमचा ट्रिबल बिघडला आहे तर लानत आहे तुमच्यावर. हालेलुया. तुम्ही असताना जर माईक बिघडला आहे तर लानत आहे माझ्यावर पण. तर मी लगेच जाऊन आणलं पाहिजे. माझ्या देवाच्या घरात सगळं असायला पाहिजे. ही माझी इच्छा असली पाहिजे. कधी लोक आमेन बोलतील. ही एक लाईफ आहे, ही एक सेवा आहे. ही सेवा हीच नाही की प्रचार करणारी सेवा, हीच नाही की सगळ्यांना भूतच काढायची, सगळ्यांना अन्य भाषाच बोलायची. हालेलुया. पण कुणाला पंडित रमाबाई प्रमाणे व्हायचं नाहीये. हालेलुया. कुणाला व्हायचं नाही. हालेलुया. पंडित रमाबाईंना कुठं प्रचार केला ना, त्यांनी काय केलं? तिने तिच्या नीतिमत्वाने तिने ख्रिस्ताला गाजवलं. हालेलुया. मदर तेरेसा पुन्हा नाही झाली. सगळ्यांना पवित्र आत्मा पाहिजे. हालेलुया. सगळ्यांना होली स्पिरिट पाहिजे. सगळ्यांना प्रचार करायचा आहे, सगळ्यांना भूते काढायचे, सगळ्यांना अन्य भाषा बोलायचे, सगळ्यांना लाखात प्रचार करायचे. पण कोणाला पण मदर तेरेसा व्हायचं नाहीये. हालेलुया. तिला होऊन खूप वर्ष झाली मदर तेरेसाला. ना तिने कधी मोठा मोठा प्रचार केला, ना तिने क्रुसेडमध्ये तिने मोठी सभा घेतली. तिच्या नीतिमत्वाने तिने भारताला जिंकलं. हालेलुया. आज एक मदर तेरेसा होऊ शकत नाही. आज एक नारायण वामन टिळक होऊ शकत नाही. आज सगळ्यांना पवित्र आत्मावरून भूतेच काढायचे. हालेलुया. आता भूत पण राहिले नाहीत, इतके काढलेत. हालेलुया. प्रेज गॉड. एवढे निघलेत, एका बायातून 20 निघलेत. हालेलुया. किती काढायचे आम्ही. हालेलुया. प्रेज गॉड. एका बाळकाने हातच करून टाकली. बरोबर आहे उत्तम. एका बाळकाने हातच करून टाकली. ती बाई चर्चलाच येत नव्हती. हालेलुया. पण त्याने तिच्यातून भरपूर सारे भूत काढले होते. ती घुमायची बसली, घुमायची बसली. तर ती चर्चलाच येत नव्हती. ती म्हणजे चर्चमध्ये आल्यावर जास्त होतंय म्हणे. हालेलुया. बाळक म्हणला आता भीती हे शस्त्र आहे ना. तो म्हणला बघ आता भूत काढलंय, झाडावर ठेवलंय. तू जर चर्चला नाही तर लगेच उतरण ते. दर रविवारी चर्चला आता आत्म्याने भरली बाळक साहेब. हालेलुया. रोज सकाळी ग्लास घेईन लिंबाव मारी ती. तिच्या डोक्यात फिट करून टाकलं. झाड कुठे आहे? भूत कुठे आहे? झाडावर आहे. चर्चला आहे बाई. आता आत्म्याने भरली. आता वचन सांगायची राहिली फक्त. सगळं झालं तिचं. हालेलुया. भीती आल्याशिवाय देवाकडे जात नाहीत. जर कुठल्या पाळकाने सांगितलं ना तो या घरावर बॉम्ब पाडणारे, 9ला चर्चला येऊन बसतील ते. 9लाच तुमची इच्छा आहे कोणतरी सांगायला पाहिजे. हालेलुया. देव सांगून दमला बायबलमध्ये. हालेलुया. 2025 वर्षापासून तो सांगून दमला, तू माझा आहे, तुझ्यावर काही चालणार नाही. हालेलुया. तो तेव्हाच बा तुझ्या उजवा एवढे पडले तेवढे पडले तरी तुला भेट. त्याच्याकडे लक्ष नाही आहे. हालेलुया. लक्ष कुणाकडे? एक स्पिरिट ऑफ डिझायनिंग आहे. हालेलुया. त्याच्याकडे मी पण एक प्रॉफिटिक सेवा करतो. आम्ही पण हिचक्या फ्रान्सिसच्या आम्हाला आमचे मेंटॉर आम्हाला खूप सुंदर शिकवतात. हालेलुया. डिझायनिंग काय? हालेलुया. तुम्ही जातात कुठल्या व्यक्तीकडे, मी कुणाला दूर करायला नाही आलो, मी एक सत्य प्रचार करायला आलो. हालेलुया. तुम्ही कुणाकडे जाता आणि एक पास्टर तुम्हाला म्हणतो की मला देवाचा आत्मा 2 झाडं दाखव, तुमच्या घरापुढे 2 झाडं दाखवतोय. तेवढंच झाडच घेऊन घरी आली ती. हालेलुया. बाळकाला दिसलं, झाड दिसले.
झाड दिसले, काय करायचं, फळं खाती का काय करते, झाड तेवढंच घेऊन आली, अख्खं वचन पाळकानं सांगितलं ते नाही लक्षात तिच्या. काय दिसले? 2. रिअलिटी आहे, हालेलुया. झाड घेऊन घरी आली, हालेलुया, प्रेज गॉड. आणि कोणाला पण 30 साक्ष, पाळकानं 2 झाड दिसले, हालेलुया. पाळक फेमस, हालेलुया, सगळे फेमस. कुठपर्यंत ती अंधश्रद्धा चालू ठेवणार चर्च? कुठपर्यंत झाडं घमिले पाहून येणार तुम्ही? कुठपर्यंत तुम्ही शेताची झाडं पाहून येणार तुम्ही? किती दिवस तुम्ही तेच या मेंटॅलिटीतून बाहेर या चर्च. याच्या पलीकडे ख्रिस्त आहे, हालेलुया. याच्या पलीकडे तारण आहे, याच्या पलीकडे अथॉरिटी आहे, याच्या पलीकडे अधिकार आहेत मोठा मोठा, याच्या पलीकडे तुमची महिमा होणार, हे पण लक्षात ठेवा, हालेलुया. काही पाहून येण्यापेक्षा येशूला पाहून या त्या चर्चमध्ये, हालेलुया. कदापि तुम्हाला काही कमी पडणार नाही, कदापि तुम्ही हारणार नाहीत. हाच ख्रिस्ताचा संदेश आहे त्याच्या बिलिव्हर्स लोकांसाठी, हालेलुया. अपडेटेड व्हा, हालेलुया, प्रेज गॉड. कुठेतरी जागे व्हा आता, हालेलुया. प्रॉफिट भरपूर होणार आहे, अपोस्टल तेवढेच बाहेर पडणार आहे, हालेलुया. एव्हंजलिस्ट पण तेवढेच बाहेर पडणार आहे. या गर्दीमध्ये मी कुठं आहे, हालेलुया. या गर्दीमध्ये मी काय पाहून येत आहे, हालेलुया. इतुशे मुलं प्रचार करू लागले, हालेलुया. केवढाले? एवढाले मुलं माईक घेऊ प्रचार करू लागले, हालेलुया. आपले 66 पुस्तकं पाठ नाही, पण तेवढ्या खुट्याचे पाठ आहे, हालेलुया. लाज वाटली पाहिजे आपल्याला सुद्धा. 30 वर्ष बायबल घेऊन फिरू राहिलं, मला आमोस सापडा ना, हालेलुया. समजतंय? जर मला आमोस सापडत नाही, तारण लय लांब आहे अजून, हालेलुया. लय दूर आहे तारण. समजतं मी काय म्हणत आहे, हालेलुया. चर्च याच्यामध्ये वाढा, नीतिमत्वामध्ये आता वाढा, हालेलुया. राज्य तुमच्याकडे आलेलं आहे, सामर्थ्य तुमच्याकडे आलेलं आहे, अधिकार तुमच्याकडे आलेले आहे. तुमच्या जिभेत येशू नाव घुतलेलं आहे, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? येशू तुमच्याकडे सामर्थ्याने आलेला आहे, हालेलुया. आता इकडे तिकडे जाण्यापेक्षा, हालेलुया, स्वतःचं घर आणि स्वतःवर फोकस करा, हालेलुया. आणि मी माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करेल, हालेलुया. मी दुसऱ्या कोणाच्या घराण्याकडे पाहणार नाही, माझं घर मी पहिलं तयार करेल, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? आता स्वतःच्या घरात डोकण्याची गरज आहे, स्वतःच्या घरात राईस सेवक उभा करण्याची गरज आहे, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? स्वतः उभा राहायची तुम्हाला गरज आहे, नाहीतरी येईल, हालेलुया. नाही तर पेत्रप्रमाणे भूतच पाहत बसतात आणि येशू 3दा म्हणे त्याला शरीर नसतं, हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? एका पुण्यामध्ये एक सभा झाली जस्ट आत्ता, आणि अण्णाभाऊसाठीला एका हॉलमध्ये मोठी मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये मी एक वचन होतं, देमास, एक बायबलमध्ये कॅरेक्टर आहे देमास. देमासविषयी मी बोलत होतो की त्याने पौलाला सोडलं, त्याने बाप्तिस्माची सेवा सोडली देमासने शिष्यांना सोडलं आणि जगाच्या पाठीमागे गेला, हालेलुया. बाप्तिस्मा घेऊन पण जगाच्या पाठीमागे गेला, म्हणजे तारण मिळून पण पाठीमागे गेला. त्याला म्हणतात देमास एक कॅरेक्टर आहे बायबलमध्ये. दुसऱ्या तिमोथेने जिकर केला त्याचा. मी त्याच्या वेळेस शिकवत होतो की आज देमास हरवलाय, हालेलुया. देमास एक व्यक्ती होता, त्याने प्रभूला सोडलं फक्त जगातल्या गोष्टींसाठी. एकच वचन आहे, हालेलुया. अख्ख्या बायबलमध्ये देमास एकदाच आहे. त्याने सोडलं, हालेलुया. का सोडलं? कारण त्याला अशी एक व्यक्ती त्याला भेटली. ती व्यक्ती त्याला असं म्हटली, ती ऑदरमधून होती, ती देवाला मानणारी नव्हती. आणि देमासने काय केलं? देमास असा म्हणला पौलाला, पौल, मी तिला विश्वासात आणीन. काय म्हटलं? मी तिला कशात आणीन? हे देवानी जोडलंय, हालेलुया. कोणी जोडले? मी तिला कसे आणीन? असेच लोक भरपूर करते, मी तिला आणीन ना, हालेलुया. प्रेम असते यांचा, आदित्य नाही सांगत. मग देमास तिला तसं करायला गेला आणि देमासच हरवून गेला, हालेलुया. समजतंय? अख्ख्या देमास आलाच नाही परत, हालेलुया. समजतंय? पौल डायरेक्ट म्हणतो की तो जगाच्या प्रेमात वाहून गेला, हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी त्याला आणीन ना. कुणाला आणीन ना? त्याला देवात. विश्वास ठेवा पाळक साहेब, तुम्ही हा म्हणा फक्त, मी त्याला देवात. आणि दोघं गायब आहेत, अजून नाही दिसाना, हालेलुया. दोघं गायब आहेत, दिसतच नाहीत पुन्हा, हालेलुया. हे भुरट्या प्रेमापासून थोडं साईडला व्हा, हालेलुया. आणि देवासाठी मॅनेज होऊ नका कुणाला, हालेलुया. ख्रिस्ता करता तुमचं जे विश्वास आहे त्याला मॅनेज होऊ नका, हालेलुया. प्रेज गॉड. त्याला आणीन म्हणजे तर शलमोन तिला आणीन म्हणून तोच वाया गेला, हालेलुया. समजतंय? तो पण अन्यांच्या नादी लागला आणि तसाच गायब झाला, अजून नाही भेटा. त्याला डायरेक्ट त्याची जो मुकुटच काढून घेण्याला शास्त्रात लिहिलंय, जो त्याच्या ज्ञानाचा मुकुट होता, प्रभूने काढून घेतला, हालेलुया. म्हणून शास्त्रात काय लिहिलं की तुम्ही मॅनेज होऊ नका. देमास मॅनेज झाला, हालेलुया. आणि तो त्या तारणापासून भडकला गेला, तारणापासून दूर गेला, हालेलुया. आम्ही तो प्रचार करत होतो आणि माझा प्रचार हा होता की तुम्ही मागे या, प्रभूकडे या, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. मग तिथे काही लोक होते, ते म्हणले काय का प्रॉफिट घुमलेच नाही, म्हणजे लोक देमासवर लक्ष नाही त्यांचं, हालेलुया. लक्ष कशावर? 10-12 तरी बाया घुमल्या म्हणजे सामर्थ्य आलं, हालेलुया. ते लिटरली माझ्याकडे आले, म्हणे पाळक साहेब सगळं ठीक होतं म्हणे, पण सामर्थ्याचे अनुभव कमी झाला, हालेलुया.
आता सामर्थ्य मोजता का ड्रमभर आलं, बाटलीभर आलं, किंवा सामर्थ्य मी मोजता का? आज अनेक जण म्हणतात आज चर्चमध्ये सामर्थ्य नव्हतं. तुला नाही भेटलं भाऊ, बाकीच्यांनी इश्यू करून घरी पण गेले. हालेलुया. म्हणजे तुला नाही भेटलं म्हणजे बाकीच्याला भेटलं नाही का? हालेलुया. समज तुला फील नाही झालं म्हणजे काय? तू रात्री काय करून आला ते पण विचार कर तू. रात्रभर तू रील्सवर होता, महाराज हास्य जत्रावर होता तू. हालेलुया. आणि सकाळी 8ला तू चर्चला आला, तुला स्पर्श नाही झाला आणि काही नाही, तुला वाटलं मी एकटाच बसलोय. हालेलुया. तुला वचन पण नीट आवडलं, तुला काय आवडलं नाही. हालेलुया. आणि तू म्हणतो आज चर्चमध्ये काय नव्हतं, तुझ्या पैसे नाही आलं, वाईट दिवस आहे तुझे. हालेलुया. सगळ्यांना भेटलं. हालेलुया. सगळे आत्म्याने भरून गेले, तुला नाही भेटलं. तू कोण आहे म्हणणार की सामर्थ्य चर्चमध्ये नाहीये. हालेलुया. हु आर यू? कोण आहेस तू देवाच्या सामर्थ्याला गालबोटलो दोघे ती काय आहे? तिथं परमेश्वर आहे. हालेलुया. आणि तू प्रभूचा कसा ना करू शकतो? तुमच्या चर्चमध्ये कधी म्हणू नका की आज सामर्थ्य नव्हतं आणि परवा नव्हतं. हालेलुया. आज काय पॉवरफुल झालं नाही, तू घुम मग कळन तुला. मग तुला कळन पॉवर म्हणजे काय. हालेलुया. समजतंय काय म्हणत आहे? हालेलुया. चर्च. हालेलुया. आता या सगळ्या गोष्टी सोडण्याची वेळ आली आहे. हालेलुया. आता एकाचा हात धरण्याची वेळ आली. हालेलुया. मरण येऊपर्यंत ख्रिस्ताचा हात धरा. 70-80 वर्षात आपली धाव संपवा. हालेलुया. चांगला लढा जो पौल म्हणतो, मी चांगला लढलोय. हालेलुया. मी अनेक दुश्मन पण तयार करून घेतले, म्हणजे दुश्मनी पण चांगलीच होती. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? किती लोक आमेन बोलतील? हा एक निर्भीड साक्षीदार व्हा ख्रिस्ताचा. हालेलुया. निर्भीड साक्षीदार व्हा. हालेलुया. लास्टचे 5 मिनिट मी घेत आहे. निर्भीड साक्षीदार व्हा. दानियल लोक तो बुद्धिमान होता, मी ऍक्सेप्ट करतो. हालेलुया. पण दानियल बुद्धिमान होता, पण त्याच्या पलीकडे तो निर्भीड साक्षीदार होता. हालेलुया. अजिबात नाही घाबरला राजाच्या निर्णयाला. हालेलुया. नाही घाबरला. ज्ञान असून काय फायदा आहे? तो निर्भीड नाही. हालेलुया. मला बायबल दिले ज्ञान आहे आणि 2 लोक आले माझ्यावर धावून, मी गेलो पळून. काय फायदा आहे ज्ञानाचा माझ्या? ते समजतं मी काय म्हणतो? ज्ञान आहे, पण ज्ञानात जर तुमचा निर्भीडपणा आहे तर जगातला कुठला मायकालाल तुम्हाला हरवू शकत नाही. हालेलुया. जर तुमचा कुठला अग्नी तुम्हाला बुडवू शकत नाही. किती लोक आमेन बोलतील? ज्ञान होतं. ज्ञान काय होतं? प्रभू मला अग्नीतून पण वाचवीन, हे ज्ञान आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? ज्ञान काय? मूर्ती किती पण मोठी होऊ द्या, नमन करणार नाही, ख्रिस्त माझ्याबरोबर असेल, हे ज्ञान आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? परिस्थिती किती मोठी येऊ द्या, परिस्थिती हाताळणारा परमेश्वर आहे, हे ज्ञान आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? म्हणून 7 पट भट्टी तापवली. हालेलुया. 7 पट बॉयलर चांगला गरम केला आणि तिथं शद्रक मेशक अबेदनगोला सोडलं. इकडे डॅनियल म्हणत होता मला ठाऊक आहे. डॅनियलला अनेक लोक म्हणले त्या अध्यायात वाचा की तुझे शिष्य चाललेत म्हणून. हालेलुया. त्याला माहित होतं आतमध्ये कोण आहे. हालेलुया. किती लोक आमेन बोलतील? किती लोक आमेन बोलतील? हालेलुया. हालेलुया. जरी तो गुहेत गेला, त्याला माहिती होतं सिंहाच्या मध्ये कोण बसलाय. हालेलुया. त्याला सगळं ठाऊक होतं, म्हणून हसते हसते तो गेला, गुहेत गेला. लोक वाट पाहत होते, आता मरण मग मरण. सिंहाचा सोफा सेट करून झोपला तो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि सिंहाला एक गोष्ट कानात सांगितली दानियेलने, असंच सांगितलं अजून, हे बघ आमच्या का नादी लागू नको, माझं नाव दानियल आहे, मी जिवंत देवाचा सेवक आहे. तुला माहिती नाही शमशोन तो भावाला फाडलं होतं म्हणे. दावीद आठव, दावीदाने असं मुंडकं 2-3 तुकडे गेले तुझ्या भावंडाचे. मग आता बघ जगायचं की मारायचं? ते म्हणलं बस बाबा काय करतो आता. 3 दिवस याने त्याला सांभाळलं. हालेलुया. काय घेता कोणाचं? परिस्थितीशी बोलता आलं पाहिजे. हालेलुया. सो डॅनियल त्याच्या सिंहाच्या गुहेत बोललाच. हालेलुया. शमशोन आठव म्हणे. हालेलुया. दावीद आठव. सोपे नाहीत आमचे कार्यकर्ते, सोपे नाही आहे. हालेलुया. तुझी वेळ येईन. परिस्थितीला ज्यावेळेस तुम्ही धमकवाल, परिस्थितीला ज्यावेळेस तुम्ही बोलाल, त्यावेळेस ती आपोआप निघून जाईल. हे तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. ही लोक आमेन बोलतील. म्हणून आज टाकळी भान. हालेलुया. भूते पाहिजे. हालेलुया. 2 झाडं घेऊन यायचे. हालेलुया. अजिबात 2 झाडं घेऊन येऊ नका. हालेलुया. प्रेज गॉड. अन्य भाषा मला चर्चमध्ये भेटली, घरी मी शिवाय देते, अजिबात फायदा नाही तिचा. हालेलुया. प्रेज गॉड. अजिबात नाही या गोष्टी. जर तिचा जर अन्य भाषा तुमच्याकडे आहे, तिचा आदर करा. ती वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल आणि मग तुमची उन्नती होत जाईल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ती आली म्हणजे उन्नती होत नाही, तिला वाढवावं लागते. हालेलुया. तिला रात्रभर बसावं लागतं. आमचे स्पिरिच्युअल मेंटर आहेत हिचकिया फ्रान्सिस सर. हालेलुया. ते दरवेळेस बोलतात. हालेलुया. ज्यावेळेस परिस्थिती येईल त्यावेळेस अन्य भाषा. ज्यावेळेस माझ्या घरात भांडणं व्हायचे, पुढचा माणूस अग्रेसिव्ह होता. हालेलुया. मी काय करावं आता, शब्द किती फेकावा. हालेलुया. तर मग डायरेक्ट ती भांडली तर मी इकडून भांडायचो, अन्य भाषा बोलायचो. ज्यावेळेस ती भांडायला सुरुवात करीन त्यावेळेस मी अन्य भाषा बरोबर 10-5 मिनिटात थांबले. आमचे भांडणं लय वाढले नाही. हालेलुया. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्या काही परिस्थिती येईल की जी अन्य भाषा आहे ती कंटिन्यू करा. हालेलुया. किती लोक आमेन बोलते? हालेलुया. आता ह्या प्रिन्सिपलवर या, ह्या तत्वावर या तुम्ही. असं तत्व ठेवा की मरल पण देवाला सोडणार नाही. हालेलुया. सगळं संपलं तरी प्रभू भरणार आहे. किती लोक आमेन बोलतील? बुडायला लागलं तरी प्रभू हात देणार आहे. हालेलुया. अपघातात ठेच लागणार, तुम्हाला झेलून धरणार आहे. हालेलुया. मग डावी उजवीकडून 10,000 आले, 1,000 आले तरी मला भिडणार नाही. हे लक्षात ठेवा. हे ज्ञान आहे. हालेलुया. हे ज्ञान आहे.
जो ख्रिस्त तुमच्याकडे आहे. म्हणून निर्भीड साक्षीदार व्हा, आपली साक्ष पूर्ण करा, आपली सेवा पूर्ण करा आणि परमेश्वराला गौरव द्या. सर्व लोक आमेन बोलतील. आमेन. टाळ्या वाजवूया आपल्या परमेश्वराकरिता. हालेलुया.